नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा 365 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024चा जो पेपर आहे त्याचा पार्ट 2 आहे, त्याचं डिटेल ॲनालिसिस इथे घेणार आहोत। ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती या क्वेश्चन पेपरचा पार्ट 1 अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण 1 ते 50 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत त्याचं डिटेल ॲनालिसिस घेतलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण 50 पासून ते पुढचे जे क्वेश्चन आहेत त्याचं क्वेश्चन बाय क्वेश्चन डिटेल ॲनालिसिस इथे घेणार आहोत। बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांची आपल्याला सध्या इन्क्वायरी येत आहे की नेक्स्ट लेक्चर कधी होणार किंवा याची PDF कुठे मिळेल। त्याच्यासाठी बघा, आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तो टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचा आहे, तिथे तुम्हाला सर्व अपडेट मिळून जातील। आपण काय करतो, आपले जे ॲनालिसिस आहे PYQ ॲनालिसिस, याच्यामध्ये फक्त क्वेश्चन आणि आन्सर असं नाही, किंवा त्याचे 4 जे ऑप्शन आहे त्याचं ॲनालिसिस असं नाही, तर संपूर्ण 360 डिग्री त्या क्वेश्चनचं आपण ॲनालिसिस करत असतो, जेणेकरून तुमचा तिथे अभ्यास देखील झाला पाहिजे। ठीक आहे, चलो लेक्चरला स्टार्ट करूयात। पहिला क्वेश्चन आहे, कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामधील अधिकारांच्या विभाजनाशी संबंधित आहे। लक्षात घ्या, क्वेश्चन कशाशी रिलेटेड आहे तर अनुसूची, म्हणजे इथं तुम्हाला काय लक्षात असणं गरजेचं आहे तर अनुसूच्या तुमच्या पाठ असणं गरजेचं आहे। एकूण किती 12 अनुसूच्या आहेत तर तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासायच्या आहेत, ज्याच्यावरती वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। इथे प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे, केंद्र आणि राज्यामधल्या अधिकारांच्या विभाजनाशी रिलेटेड प्रश्न आहे। तर अधिकारांचे विभाजन म्हणजे ज्या 3 सूच्या दिलेल्या आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, ह्या कुठल्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत तर अनुसूची 7 मध्ये दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 3। आता उर्वरित ज्या 12 अनुसूच्या आहेत त्या सुद्धा आपण इथे एकदा बघून घेऊयात, कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातील। आता बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय असतो की ह्या अनुसूचीत लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येतो। तर कशा पद्धतीने आपल्याकडे एक ट्रिक आहे, इंग्लिशमध्ये आहे टीयर्स ऑफ ओल्ड PM, ही ट्रिक आहे, त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। बघा, आपण इथे लिहूयात टीयर्स ऑफ ओल्ड PM, म्हणजे एवढ्या एका लाईनमध्ये तुमच्या सर्व अनुसूची लक्षात राहतील। टी म्हणजे काय बघा, इथं टी म्हणजे तुमचे टेरिटरी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या प्रदेशाची नावे, त्यांच्या सीमा, ह्या सगळ्या तुमच्या काय दिलेल्या आहेत, पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत। टी फॉर टेरिटरी, ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं। ई काय तर एमोलमेंट, एमोलमेंट म्हणजे काय, वेतन भत्ते, ठीक आहे। राष्ट्रपती कोणाकोणाचे हे सुद्धा लक्षात ठेवा, राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, विधानसभा अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यांचे वेतन वगैरे, ठीक आहे। तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय आहे तर शपथ किंवा प्रतिज्ञा, त्याला आपण काय म्हणतो, ओथ अँड अफर्मेशन, ठीक आहे, त्याच्यासाठी ए, ठीक आहे। इथे मी सिक्वेन्सनी देईल, त्या पद्धतीने लक्षात ठेवा, ठीक आहे। तर काय आहे अफर्मेशन, तर ते कोणाकोणाचं आहे ते एकदा इथं वाचून घ्या। त्यानंतर चौथी जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काय आहे तर राज्यसभेतील जागांचे वाटप, ठीक आहे, राज्यसभेतील जागांचे वाटप। त्यानंतर बघा, 5वी जी अनुसूची आहे, ठीक आहे, TS म्हणजे काय तर तुमचं शेड्यूल एरिया जे आहे तर त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्याशी रिलेटेड तुमची 5वी अनुसूची आहे। जी 6वी अनुसूची आहे त्याच्यामध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये तुमचे जे काय आहे तर आदिवासी म्हणजे तुमचे ट्रायबल एरियाज आहेत त्यांचं प्रशासन, अदर ट्रायबल्स एरिया। बऱ्याच वेळा मुलांचं कन्फ्युजन बघा इथे होतं, 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची। 5व्या अनुसूचीमध्ये काय आहे तर शेड्यूल एरियांचं प्रशासन, आणि 6व्या अनुसूचीमध्ये काय आहे तर ट्रायबल एरियांचं म्हणजे अदर ट्रायबल एरिया जे आहेत तर त्यांचं प्रशासन, ठीक आहे। आता हे अदर 6वी अनुसूचीमध्ये काय तर अदर तुमचे ट्रायबल एरिया कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम। आता इथे एक ट्रिक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायला, कसं तर ATM विदाऊट मनी, ठीक आहे। आता आपल्याकडे MM वरून स्टार्ट होणारे नॉर्थ ईस्टचे 3 राज्य आहेत, कोणतं आहे मेघालय, मिझोराम आणि मणिपूर सुद्धा आहे। मग बऱ्याच वेळा मुलांचं काय होतं की तुम्ही तिथे मणिपूर पट करून म्हणता, कारण MM असं वाचायचं लक्षात म्हणजे सवय झालेली असते। तर मग लक्षात कसं ठेवायचं, ATM विदाऊट मनी, मनी म्हणजे काय मणिपूर नाही, विदाऊट म्हणजे मनी म्हणजे मणिपूर नाही, या पद्धतीने लक्षात ठेवायचं। आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम, ठीक आहे। त्यानंतर बघा, इथे आपण लिहिलं टीयर्स ऑफ F इथे येईल, ठीक आहे। आता F म्हणजे काय तुमचं तर फेडरल, तुमचे जे काय आहे तर अधिकारांची विभागणी, केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांची विभागणी करणाऱ्या 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। कशामध्ये दिले 7व्या अनुसूचीमध्ये, आणि इथेच तुम्हाला प्रश्न विचारलेला होता। 8वी अनुसूची जी आहे ती कशाशी रिलेटेड आहे, अधिकृत भाषा, ठीक आहे।
अधिकृत भाषा कोणतं तर राज्यघटनेने मान्यता दिलेल्या 22 अधिकृत भाषांचा समावेश मूळ संविधानात किती होत्या तर 14 भाषा. म्हणजे ओरिजिनल जे तुमचं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये किती होत्या 14 भाषा होत्या. ठीक आहे. नंतर वेगवेगळे काय झाले की वेगवेगळ्या अमेंडमेंट्स झाल्या, त्यानुसार काय केल्या बाकीच्या अजून भाषा अशा ॲड होत राहिल्या आणि असं करत आत्तापर्यंत आज तागायत किती भाषा आहेत तुमच्या 8व्या अनुसूचीमध्ये तर एकूण 22 भाषा आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा 9वी अनुसूची अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या घटना दुरुस्तीनुसार 9वी अनुसूची जी आहे 9वं शेड्यूल जे आहे ते ॲड करण्यात आलेलं होतं. तर या 9व्या अनुसूचीचं महत्त्व काय आहे तर भूसुधारणा आणि इतर कायद्यांचे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू पासून काय होत आहे तर संरक्षण करण्यासाठी ही 9वी अनुसूची ॲड करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा 10वी अनुसूची आहे. 10वी अनुसूची कशासाठी रिलेटेड आहे पक्षांतरबंदी कायदा. पक्षांतरबंदी कायदा म्हणजे डिफेशन. आता इथे लिहिते मी टियर्स ऑफ इथपर्यंत झालं ना ओल्ड. ठीक आहे. ओल्ड PM. ठीक आहे. आता डी वरून काय तुमचं अँटी डिफेक्शन लॉ. ठीक आहे. अँटी डिफेक्शन लॉ खासदार किंवा आमदारांच्या पक्षांतरामुळे अपात्रतेसंबंधीच्या तरतुदी 52वी घटना दुरुस्ती 1985. आता बघा अँटी डिफेक्शन लॉशी रिलेटेड कुठली घटना दुरुस्ती विचारलं तर ते सुद्धा आलं पाहिजे 52वी घटना दुरुस्ती 1985. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 11वी अनुसूची जी आहे ती पंचायत राजशी रिलेटेड आहे म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी रिलेटेड आहे. पंचायतींच्या अधिकार जबाबदाऱ्या आणि त्याच्यामध्ये किती आहेत विषय तर 21 विषय दिलेले आहेत. कुठली घटना दुरुस्ती आहे 73वी घटना दुरुस्ती 1992. त्यानंतर बघा 12वी अनुसूची कशाशी रिलेटेड आहे म्युन्सिपालिटीशी रिलेटेड आहे. नगरपालिका म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाशी रिलेटेड आहे. 18 विषय 74वी घटना दुरुस्ती 1992. हे विषय सुद्धा लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. 52वा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर BR आंबेडकरांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केलेलं होतं. तर बघा असं कोणतं कलम होतं तर कलम 32 होतं. ठीक आहे. कलम 32ला डॉक्टर BR आंबेडकरांनी काय म्हटलेलं भारतीय राज्यघटनेचा हृदय आणि आत्मा म्हटलं गेलेलं होतं. तर का त्यांनी असं म्हटलं असेल तर बघा आर्टिकल 32 मध्ये काय आहे तुमच्या भाग 3 मध्ये जेवढे काही फंडामेंटल राईट्स आहेत तर त्यांचं संरक्षण करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या रिट्स आहेत त्याची तरतूद कुठे आहे तर आर्टिकल 32 मध्ये आहे. जर आर्टिकल 32 नसेल तर तुमच्या मूलभूत अधिकारांना काही राहत नाहीये तर म्हणजे त्याला थोडक्यात किंमत राहत नाही की जर तुम्ही त्याचं संरक्षणच नाही होते त्याचं उल्लंघन वारंवार केलं जाऊ शकतं. त्याचं उल्लंघन जर झालं तर तुम्हाला न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी वेगवेगळ्या ज्या रिट्स आहेत त्या तुमच्या आर्टिकल 32 मध्ये आहेत. म्हणून डॉक्टर BR आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून कुठल्या कलमला घोषित केलेलं तर 32ला घोषित केलेलं होतं. आता सिमिलर बघा भारतीय घटनेमधल्या अशा कुठल्या पार्टला पंडित भार्गवदास जे आहेत त्यांनी भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा आत्मा पंडित भार्गवदास यांनी म्हटलेलं. कशाला म्हटलेलं तर सरनामा जो आहे ठीक आहे त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत पण साऊंड सिमिलर करतात त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे लक्षात ठेवा सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटलेला आहे पंडित भार्गवदास एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे बघा आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे 32ला काय म्हणलेलं भारतीय संविधानाचा आत्मा. आणखी बघा जो भाग 3 आहे आपण म्हटलेलं त्यामध्ये काय फंडामेंटल राईट्स आहेत म्हणजे मूलभूत अधिकार आहेत त्याला सर्वाधिक टीकात्मक भाग असं का म्हटलं गेलं कारण जो मूलभूत अधिकारांचा जो पार्ट आहे पार्ट 3 त्याच्यावरती खूप डिबेट झाल्या त्याच्यावरती खूप चर्चा झाली आणि त्याच्यावरती खूप जास्त टीका सुद्धा करण्यात आलेली. त्यामुळे BR आंबेडकरांनी त्याला सर्वाधिक टीकात्मक भाग असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर भाग 4 जो आहे DPSBशी रिलेटेड आहे तर त्याला काय म्हटलेलं BR आंबेडकरांनी नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाच्या मते आर्टिकल 32 हे घटनेच काय मूलभूत वैशिष्ट्य असल्याचं घोषित केलेलं आहे. म्हणजे ते आर्टिकल 32 जे आहे ते तुमच्या संविधानाचं काय बेसिक स्ट्रक्चरचा सुद्धा पार्ट आहे. ठीक आहे. कलम 32 हे एक मूलभूत हक्क आहे. या अंतर्गत मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाद्वारे ते पुन्हा प्राप्त करता येतात. त्यासाठी सर्वोच्च न्यायालय वेगवेगळे प्राधिलेख म्हणजे रिट्स काढत असते. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे
भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता आपण मागचं जे लेक्चर होतं त्याच्यामध्ये काय केलेलं, म्हणजे 25वा जो 2025चा जो पेपर होता त्याच्यामध्ये आपण राज्यपालाचे आर्टिकल लक्षात ठेवण्याची ट्रिक बघितलेली होती. राजा का नाक योग से साफ अशी ट्रिक होती आणि त्यांनी आपण काय केलेले, राज्यपालाशी रिलेटेड जेवढे इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत ते एका वन टेकमध्ये लक्षात ठेवलेले होते. त्याच पद्धतीने आपल्याला राष्ट्रपतीचे सुद्धा आर्टिकल आहेत ते इथं लक्षात ठेवायचे आहेत. कारण तुम्हाला इथे बघा, जसं तुम्ही अनालिसिस करताय तसं तुम्हाला लक्षात येत आहे. आर्टिकल्स खूप सारे आहेत पण लक्षात कोणते आर्टिकल ठेवायचे हे तुम्हाला इथे लक्षात येईल. मी इथे जे आर्टिकल ऍड करते ॲटलिस्ट तेवढे तरी लक्षात ठेवा. अदर आर्टिकल्स आहेत ते तुम्ही एकदा डोळ्यातून घाला, पण इथे मी जे देते ते पाठच करून ठेवा. ठीक आहे, बघा प्रश्न काय आहे बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे का? तर यस. ठीक आहे, परत राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगद्वारे पदावरून काढता येते. यस, कारण राष्ट्रपतींनी जर राज्यघटनेचं उल्लंघन केलं तर त्याच्यावर त्यांची इम्पिचमेंट करता येते. तर ते पण सुद्धा बरोबर असणार आहे. आता राष्ट्रपतींना कधी महाभियोगाद्वारे म्हणजेच इम्पिचमेंटद्वारे काढलं जाऊ शकतं, त्यासाठी एकच ग्राउंड आहे. काय आहे तर व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन एवढे ग्राउंड आहे आणि त्याच्यानुसार काढलं जातं. आता त्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. आता आपण जसं PYQ अनालिसिस करू तसं ह्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन येणार आहे आणि आपण तिथं ती डिटेल राष्ट्रपतींना इम्पिचमेंटद्वारे काढण्याची जी प्रोसेस आहे ते सुद्धा तिथे अभ्यासणार आहोत. त्यामुळे ही सिरीज कंटिन्यू बघत चला, तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होऊन जाणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं दोन्ही स्टेटमेंट सुद्धा बरोबर असणार आहेत. A and B बोथ करेक्ट, हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आता आपण जे इम्पॉर्टंट आर्टिकल आहेत ते थोडंसं इथे ट्रिकने लक्षात ठेवूयात. ठीक आहे, चलो. आता आपल्याकडे ट्रिक काय आहे, पकाचुरिका पूर्ण योग शर्त शपथ महाभियोग. थोडीशी काय आहे वेळ ट्रिक आहे, पण तुम्ही 2-4 वेळा जरी वाचली तर ती ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहील. तर बघा कलम आणि त्यांचे ट्रिकचं आपण इथं विश्लेषण बघूयात. प वरून काय आहे, प वरून पद. ठीक आहे, इथे हे 5 आहे. मी 1 मिनिट करेक्ट करते. 5 थोडंसं टायपिंग मिस्टेक होते. तुम्ही पण ज्यावेळेस PDF बघणार आहात त्यावेळेस तुम्ही त्या PDF मध्ये हे करेक्ट करून घ्या. ठीक आहे, प वरून काय तुमचं तर पद. प वरून आर्टिकल 52 पद. क वरून काय आहे तर कार्यकारी अधिकार आर्टिकल 53. चू वरून काय चुनावणूक, म्हणजे हिंदीमध्ये चुनाव म्हणतात ना, त्यावरून निवडणूक असं लक्षात ठेवा. तर त्याचं काय आर्टिकल 54. नरी वरून काय आहे तुमचं तर आर्टिकल 55 निवडणुकीची रीत. ठीक आहे, त्यानंतर बघा कावरून काय आहे कालावधी. ठीक आहे, आर्टिकल 56. परत पुनर्योग. ठीक आहे, किंवा पुन्हा एवढं जरी ठेवलं तर चालेल. पुनर्निवडणुकीसाठी योग्यता. परत आर्टिकल 58 काय आहे तर 58 आहे योग्यता पात्रता. ठीक आहे, इथं बघा, इथं प्रश्नामध्ये तुम्हाला तेच विचारलेलं. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे, म्हणजेच क्वालिफिकेशन तुम्हाला इथे दिलेले, योग्यता. इथे 58 हेच तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. आता 59 जे आहे ते शर्तवरून काय आहे तुमचं पदाच्या शर्ती. ठीक आहे, परत हे जे आतमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा रीड करायचं, कारण याच्यावरती सुद्धा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. फक्त मी इथं ट्रिकसाठी तुम्हाला एकदा वाचून दाखवते. शपथसाठी काय आहे तर 60 मध्ये तुमचं कलम 60 मध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा आहे. महाभियोग जो आहे तुमच्या आर्टिकल 51 मध्ये आहे. महाभियोगवरून महाभियोग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ट्रिक काय आहे पकाचुरिका पुनर्योग शर्त शपथ शपथ महाभियोग एवढी लक्षात ठेवायची आहे. आणि याच्यानुसार तुम्हाला हे आर्टिकल्स लक्षात ठेवा. तुम्ही 2-4 वेळा फक्त रीड करा तरी सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. आणि बघा आणखी एक महत्त्वाचं, हे शेवटचे 2 जे कलम आहे त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतात. एक तर शपथ राष्ट्रपतीची आणि दुसरं महाभियोग. बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. लक्षात कसं ठेवायचं, आधी शपथ घेतली आणि दुसऱ्या दिवशी लगेच काय केले त्यांची इम्पिचमेंट केली. आधी शपथ घेतली म्हणजे काय कलम 60 आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजेच त्यानंतरचं कलम काय कलम 61 त्यानुसार काय इम्पिचमेंट आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कोणत्या 54 प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद केलेली आहे. मग आता प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट इथं क्लिअर झाली असेल की तुम्हाला पॉलिटीमध्ये ज्या घटना दुरुस्तीचा जो पार्ट आहे अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न दिसतात. आता सगळ्याच घटना दुरुस्ती करायच्या आहेत का तर नाही. ज्या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्या तुम्हाला इथं डेफिनेटली करायच्या आहेत, कारण त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो. तुम्ही ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच घटना दुरुस्ती करा, पण त्या डिटेलमध्ये करा, कारण त्याच्या तरतुदींवरती इथे प्रश्न विचारला जात आहे. तर इथं काय विचारलेलं आहे, कुठल्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची
किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, 7वी घटना दुरुस्ती 1956. आता अदर ऑप्शनमधली पहिली घटना दुरुस्ती, 24वी किंवा 42वी घटना दुरुस्ती ज्या आहेत ह्या सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आहेत. ह्यांचं जे एक्सप्लेनेशन आहे ते पुढे याच्यावरती क्वेश्चन येणारच आहेत डेफिनेटली. 42वर तर हमखास असतो आणि बाकीच्या ज्या पहिली आणि 24वी ह्याच्यावरती पण क्वेश्चन असतो. जिथे जिथे क्वेश्चन येईल तिथे तिथं आपण याचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू ठेवायची आहे, कंटिन्यू बघायची आहे. मी गॅरंटी देते की ही सिरीज ज्यावेळेस तुम्ही बघत असणार आहात किंवा तुम्ही कंप्लीट केलेली असणार आहात तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आपल्या ह्या PYQ अनालिसिसमध्येच होणार आहे. ठीक आहे, चलो. त्यामुळे आपण आता 7वी घटना दुरुस्ती ते बघूयात. 7वी घटना दुरुस्ती आहे 1956ची. त्याच्यामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या बघूया. पहिला पॉईंट काय होता तर उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त व हंगामी न्यायाधीशाच्या नेमणुकीची तरतूद. दुसरा पॉईंट काय आहे बघा, उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करण्यात आला. आता बघा ही तरतूद कुठल्या केलेली घटना दुरुस्तीने? 7व्या घटना दुरुस्तीने केलेली. आता नेक्स्ट टाइम हा प्रश्न सुद्धा विचारू शकतात ना तुम्हाला की कोणत्या घटना दुरुस्तीने उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात केंद्रशासित प्रदेशाचा समावेश करण्यात आला. म्हणजे असे क्वेश्चन तुमच्या ह्या तरतुदीमधून सुद्धा आणखी क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात. आपण मागच्या लेक्चरमध्ये 25वा जो पेपर होता त्याच्या आपण पार्ट सेकंडमध्ये घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये आपण हे पण बघितलेलं की आता समजा फॉर एक्झाम्पल लक्षद्वीप जे युनियन टेरिटरी आहे तर ते कुठल्या हायकोर्टच्या अधीन येतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी अशा इंटरलिंक करून स्टडी करायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर बघा 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्यासाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करण्याची परवानगी. हा सुद्धा याच्यामध्ये पॉईंट कव्हर होईल. परत आता चौथा महत्त्वाचा पॉईंट आहे तर त्याच्यामध्ये बघा एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद कुठल्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे तर 7व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे. महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे, या तरतुदी लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. 55वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश डॅश मंजूर करावा लागतो. म्हणजे बघा जर तुम्हाला काय करायचं आहे तर CJI सोडून सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये जर न्यायाधीशांची संख्या वाढवायची असेल तर संसदेला कुठल्या पद्धतीचा ठराव मंजूर करावा लागतो. म्हणजे कुठल्या बहुमताने, साध्या, विशेष किंवा निम्या राज्याच्या संमतीसह विशेष बहुमताने किंवा विशेष बहुमताने सर्व राज्य मंडळाच्या सहमतीने, यापैकी कुठलं बहुमत लागतं असं त्यांनी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर असणार आहे साध्या. फक्त साध्या बहुमताने काय करू शकते, पार्लिमेंट ठराव मांडू शकते आणि त्यांनी पास करून न्यायाधीशांची संख्या वाढू शकते. ठीक आहे, त्याचं उत्तर असणार आहे साध्या बहुमताने. परंतु बघा इथं आपल्याला अदर माहिती सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. जसं की बघा आता पहिलं काय आहे हे तर माहिती आहे. पहिला पॉईंट आपल्याला सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयात किती न्यायाधीश असावे हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार कोणाला आहे तर संसदेला. कोणाबद्दल बोलतोय आपण, हे सर्वोच्च न्यायालयाबद्दल. संसद यासाठी साध्या बहुमताने कायदा किंवा दुरुस्ती मंजूर करून न्यायाधीशांची संख्या वाढवू शकते. आता हे सर्वोच्च न्यायालयाबद्दल झालं. आता प्रश्न तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाबद्दल विचारलेला आहे. पण नेक्स्ट टाइम कदाचित तुम्हाला उच्च न्यायालयाबद्दल सुद्धा प्रश्न विचारतील. आता उच्च न्यायालय या उलट एखादा उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती असावी हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर राष्ट्रपतींना असतो. आता कदाचित आपल्याला असं वाटू शकतं किंवा इथं कन्फ्युजन होऊ शकतं की बाबा उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार आपल्याला राज्य विधिमंडळाला सुद्धा वाटू शकतो किंवा संसदेला सुद्धा वाटू शकतो. तर इथं हा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. जिथे जिथे असं वेगळेपण असतं तिथं आयोग हमखास प्रश्न विचारत असतो. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता बघा हा प्रश्न बघताना आपण ऑप्शनमध्ये वेगवेगळे बहुमत बघितले तर काही जणांना बहुमतांमध्ये सुद्धा कन्फ्युजन होतं किंवा आयोग त्याच्यावरती प्रश्न सुद्धा विचारतं कुठल्या बहुमताने कुठली गोष्ट ऍड करता येते. त्यामुळे आपण हा चार्ट सुद्धा एकदा अभ्यासून घेऊयात. संविधानातील बहुमतांचे प्रकार बघूयात. पहिलं काय आहे, साधं बहुमत, सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी म्हणजे काय बघा, हजर राहून मतदार करणाऱ्या सदस्यांच्या 50% जास्त मत म्हणजे काय तुमचं सिंपल मेजॉरिटी. आता ती कधी वापरतात याच्यावरती प्रश्न विचारतात. नवीन राज्य तयार करताना सिंपल मेजॉरिटी वापरतात. तसंच सामान्य व आर्थिक विधेयक मंजूर करणे यावेळी सुद्धा वापरतात. परत न्यायाधीशांची संख्या वाढवणे तेव्हा सुद्धा वापरतात. परत दुसरं आहे तुमचं प्रभावी बहुमत म्हणजे इफेक्टिव्ह मेजॉरिटी जे आहे. तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय तर तत्कालीन एकूण प्रभावी सदस्य संख्येच्या 50% जास्त. पण याच्यामध्ये काय होतं माहितीये का, एकूण ज्या जागा रिक्त जागा आहेत त्या वजा केल्या जातात. काय तर तत्कालीन एकूण प्रभावी सदस्य संख्येच्या 50% जास्त आणि त्याच्यामधल्या ज्या रिक्त जागा आहेत, वॅकंट सीट आहेत त्या वजा केल्या जातात. आणि हे जे इफेक्टिव्ह मेजॉरिटी आहे कुठं वापरली जाते बघा तर उपराष्ट्रपतींना पदावरून हटवणे
दुसरं म्हणजे लोकसभा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना हटवण्यासाठी या ठिकाणी काय वापरले जाते, तुमची इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरली जाते. म्हणजे जे जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स आहेत त्यांना काढण्यासाठी कुठली मेजॉरिटी वापरली जाते, तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी वापरली जाते. विशेष बहुमत स्पेशल मेजॉरिटी, आणि हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय, हजर आणि मतदान करणाऱ्या म्हणजे 2/3 बहुमत आणि एकूण गृह संख्याबळाच्या 50% जास्त. आता हे जे विशेष मेजॉरिटी किंवा विशेष असं बहुमत आहे तर ते कुठे कुठे वापरलं जातं, कलम 368 नुसार घटनादुरुस्ती करणे, राष्ट्रपतीवरती महाभियोग चालवणे म्हणजे तिथे एकूण 2/3 लागतात. ठीक आहे, अशा पद्धतीने तुमचं स्पेशल मेजॉरिटी वापरली जाते. असं आपण कुठे वापरतात, त्याचा अर्थ काय आणि प्रकार काय इथे बघितलेले आहेत. त्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा सुद्धा चार्ट व्यवस्थित अभ्यासा. त्यानंतर बघा, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे. आता हा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल की तुम्ही बरेचसे खटले वगैरे वाचले असतील. आपण केशवानंद भारती, गोलकनाथ म्हणजे बरेचसे जे फेमस खटले आहेत ते आपण वाचत असतो, पण क्वचितच काही जणांच्याच वाचनामध्ये परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस ही वाचण्यात आली असेल आणि बऱ्याच जणांच्या जर आलेली सुद्धा नसेल. मग अशा वेळी असा टाईपचा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. मग अशा वेळी काय करायचं, ऑप्शन आहेत ते व्यवस्थित वाचायचे. बघा, मेडिकल केअर, बँकिंग, एज्युकेशन आणि एन्व्हायरमेंट. आता हे ऑप्शन बघितल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये एक गोष्ट यायला पाहिजे, काय तर बघा, पर्यावरण हा काय आहे तर त्याच्यामध्येच एक मोठा विषय आहे, म्हणजे सेपरेट एक टॉपिक आहे. ठीक आहे, एज्युकेशन एक मोठं असं सेक्टर आहे. परत बँकिंग सुद्धा काय एक मोठं सेक्टर आहे. पण मेडिकल केअर हे काय आहे, तुमच्या मेडिकल सेक्टरमधली काय एक स्पेसिफिक गोष्ट आहे. ठीक आहे, बँकिंग एक मोठं सेक्टर आहे, एज्युकेशन हे एक मोठं सेक्टर आहे, एन्व्हायरमेंट तर एकदम मोठा विषय आहे. पण मेडिकल केअर हा काय स्पेसिफिक गोष्ट आहे, म्हणजे एका मेडिकल सेक्टरमधली एक स्पेसिफिक गोष्ट आहे. मग ती तुमच्या ऑप्शनमध्ये काय ऍड केली असेल, म्हणजे असं विनाकारण तर ते ऍड करणार नाहीत, करायचं असतं ऑप्शनच तयार करायचं असतं तर एखादं सेक्टर त्यांनी टाकून दिलं असतं. मध्येच एवढ्या डीपमध्ये जाऊन एखादं सेक्टर नसतं टाकलं, म्हणजे तुमचं उत्तर कुठे, इथेच उत्तर असणार आहे. कधी कधी बघा, सगळ्याच आपल्या अभ्यासाचा पार्ट असेल असं नाही, परंतु एक्झाममध्ये तुम्हाला काही कॉमन सेन्सनी किंवा लॉजिकनी काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे जे कट ऑफ क्रॉस करतात किंवा एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क लोक घेतात, तर म्हणजे सगळ्यांना अभ्यास तुमच्या एवढाच केलेला असतो, पण ते पुढे जातात, त्या रेसमध्ये पुढे कुठे राहतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्यांना तिथे त्यांच्या प्रेझेन्स ऑफ माइंडनी लक्षात येतात, त्यामुळे तिथे त्यांचे मार्क्स वाढतात. त्यामुळे ह्या गोष्टींची सुद्धा प्रॅक्टिस करत चला. आता बघा, जरी आपण हे लॉजिकने सोडवलं असलं तरी सुद्धा ही केस काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण नेक्स्ट टाइम जर क्वेश्चन विचारला तर तो तुमचा चुकता कामा नये. ठीक आहे, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस ऑगस्ट 1989 आहे. आता ह्या खटल्यामध्ये बघा, पहिलं काय म्हटलेलं आहे, पहिलं काय त्यांनी जजमेंट दिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यात संविधानाच्या कलम 21 मध्ये जीवांचे संरक्षण करण्याचे राज्याचे कर्तव्य आहे असं म्हटलेलं आहे. जीवांचं संरक्षण करण्याचं कर्तव्य कोणाचं आहे, राज्याचं कर्तव्य आहे. परत दुसरा पॉईंट काय आहे, रुग्ण कोणीही असो त्याला त्यांच्या डॉक्टरांनी सेवा दिली पाहिजे. म्हणजे रुग्ण कुठला जरी असला तर डॉक्टर भेदभाव करू शकत नाही, डॉक्टरांना सेवा देणं बंधनकारक आहे. ठीक आहे, तिसरं काय, सरकारी रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी असलेल्या प्रत्येक डॉक्टरांची रुग्णांचे जीवन वाचवण्याची योग्य तज्ञासह सेवा देण्याची व्यावसायिक जबाबदारी आहे. परत चौथं काय आहे बघा, तर बेंच. आता ह्या बेंचमध्ये कुठले न्यायाधीश होते, मिश्रा रंगनाथ, ओझा आणि GLJ होते. आता आपण हा चौथा पॉईंट काय ऍड केला मी ते सांगते, कारण मागे एक PYQ होता, केशवानंद भारती केस रिलेटेड होता. आता बऱ्याच जणांचा केशवानंद भारतीबद्दल अभ्यास असतो, आपल्या तो वाचनाचा सुद्धा भाग आहे, आपण बऱ्याचशा गोष्टी वाचतो, त्यातल्या तरतुदी वाचतो. पण त्या PYQ मध्ये काय होतं की सगळ्या तरतुदी तुमच्या वाचनातल्या होत्या, पण खाली एक पॉईंट होता आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं की त्या बेंचमधले जे होते मुख्य कोण होते ते हे दिलेले CJ दिलेले, तर तिथे त्यांना दिलेलं की वेगळा कोणतरी दिलेलं, पण तिथं कोण होते त्यावेळेसचे तर सिक्री होते. ठीक आहे, सिक्रीच्या अंडर तो बेंच होता, तर सिक्री होतं आणि तेवढ्या एका शब्दावरती चुकलेला. आता केशवानंद भारती तुम्ही वाचता, पण ते कोणत्या बेंचच्या अंडर होतं हे तुम्ही वाचत नाही, त्याच्यासाठी आपण काय केलं, इथे ह्या बेंचमधले न्यायाधीश आहेत त्यांची सुद्धा नावं दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे PYQ अनालिसिसमधून शिकायचं काय, तर हे शिकायचं की आयोग तुम्हाला कुठे क्वेश्चन विचारू शकतं, म्हणजे त्यांच्या क्वेश्चन विचारण्याची पद्धत काय आहे, कुठल्या पॉईंटवरती आपल्याला जास्त फोकस करायचं हे तुमचं अनालिसिस असतं. पुढचा 57वा प्रश्न आहे, पुढील विधाने विचारात घ्या.
आता 73वी घटनादुरुस्ती आणि 74व्या घटनादुरुस्तीद्वारे घटनादुरुस्तीबद्दलचा प्रश्न आहे. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, 73व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केलेला आहे का? यस, केलेला आहे. 73वी घटनादुरुस्ती तुमच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी रिलेटेड आहे, म्हणजे पंचायत राजशी रिलेटेड आहे. त्याला घटनात्मक दर्जा देण्यासाठी 73वी घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत घटनेमध्ये भाग 9 समाविष्ट करण्यात आला होता. ठीक आहे. बरं, 74वी घटनादुरुस्ती ते शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाशी रिलेटेड आहे आणि त्यानुसार शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला होता आणि त्यानुसार भाग 9 जोडण्यात आला होता. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट इथं बरोबर असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर असायला हवं. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे. आता मी तुम्हाला जे काही इथे एक्सप्लेन केलं, तुम्हाला जे मागच्या स्लाइडवरती सांगितलं तेच इथे दिलेलं आहे. तुम्हाला वाचायचं असेल तर एकदा पॉज करा आणि व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. चलो, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या संज्ञांचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? मग आता सलग हा दुसरा प्रश्न आहे घटनादुरुस्तीवरती. म्हणजे लक्षात घ्या, घटनादुरुस्तीवरती महत्त्वाच्या घटनादुरुस्ती करणं हे तुम्हाला अनिवार्य आहे, कारण तुम्हाला एकाच पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न घटनादुरुस्तीवरती सापडतात. म्हणजे हे तुम्ही मिस करू शकत नाही. म्हणजे तुमचा PYQ अनालिसिसचा तुम्हाला फायदा काय होतो, तर तुम्हाला हे लक्षात येतं की तुम्हाला कुठल्या पार्टवरती जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या पार्टचा तुम्हाला जास्त अभ्यास करायचा आहे. इथं तुम्हाला लक्षात येतं की थीम कोणत्या आहेत ज्या रिपीट होतात. ठीक आहे. जसं की इथं दिसतंय तुम्हाला काय, तर घटनादुरुस्तीवरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर कुठल्या घटनादुरुस्तीने उद्देशिकेमध्ये किंवा तुमच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि आणखी कोणता, आता बघा इथं 2 दिलेले आहेत. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, 3 शब्द टोटल ऍड करण्यात आले होते. 42व्या घटनादुरुस्ती राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये 3 शब्द ऍड करण्यात आलेले. पहिलं म्हणजे समाजवादी, दुसरं धर्मनिरपेक्षता. तुम्ही मला सांगायचं तिसरा शब्द कोणता होता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कुठली घटनादुरुस्ती होती? 42वी घटनादुरुस्ती. 42वी घटनादुरुस्ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. का त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे? कारण याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत त्या याच्यामध्ये केलेल्या होत्या. इंदिरा गांधींच्या काळामध्ये ही घटनादुरुस्ती झालेली होती. त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस केलेले, फंडामेंटल राईट्समध्ये केलेले, फंडामेंटल ड्युटीजमध्ये केलेले, म्हणजे तुमच्या बऱ्याच पार्टमध्ये इतर सुद्धा घटनात्मक तरतुदी केलेल्या होत्या. म्हणजे याला मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण हे डिटेलमध्ये 42वी घटनादुरुस्ती ते बघूयात. ठीक आहे. आता बघा, मूलभूत कर्तव्य जे आहे त्यांचा समावेश करण्यात आला. ओरिजिनल घटना आपली जी हे आहे संविधानचे आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज नव्हत्या. तर त्या फंडामेंटल ड्युटीज कधी ॲड करण्यात आल्या? तर 42व्या घटनादुरुस्तीने ह्या ॲड करण्यात आल्या. तर कुठे केल्या त्या? तर नवीन भाग जोडला, जो भाग 4A आहे तो जोडण्यात आला. आणि भाग 4A मध्ये कलम 51A हे जोडण्यात आलं. आणि 42व्या घटनेने टोटल किती फंडामेंटल ड्युटी ॲड करण्यात आल्या? तर 10 फंडामेंटल ड्युटी ॲड करण्यात आल्या. त्यानंतर जी 11वी फंडामेंटल ड्युटी आहे ती 86व्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेली होती. आता ह्या ज्या फंडामेंटल ड्युटी आहेत त्या ॲड केल्या पाहिजे असं कुठल्या समितीने शिफारस केलेली होती? तर स्वर्ण सिंग समितीच्या शिफारसीवरून हे फंडामेंटल ड्युटीज म्हणजे तुमची मूलभूत कर्तव्ये ॲड करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर बघा, तुमचे जे DPSP आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आले. तर ते तुमच्या 42व्या घटनादुरुस्तीने काय काय बघा काय ॲड करण्यात आलं. तर कलम 39A हे कलम ॲड करण्यात आलं. 39A हे कलम काय म्हणतंय बघा, गरिबांना मोफत कायदेशीर मदत आणि समान न्याय. ठीक आहे. याच्या अंतर्गत नालसा, ठीक आहे, नालसाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर बघा कलम 43A हे सुद्धा ॲड करण्यात आलं. 43A, जस्ट 1 मिनिट. कलम 43A जे आहे ते काय म्हणते बघा, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. ठीक आहे. त्यानंतर 48A हे ॲड करण्यात आलं. त्याच्या अंतर्गत काय आहे तर पर्यावरण, जंगले व जीवांचे संरक्षण आणि संवर्धन हे 3 काय केलेले आहेत तर कलम DPSP मध्ये ॲड करण्यात आलेले होते. आता हे ज्यावेळेस तुम्ही अभ्यास असता, आता इथं थोडंसं मी इथं सांगून देते, तर ते म्हणजे फंडामेंटल ड्युटीज असू द्यात की DPSP असू द्यात, सिक्वेन्सनी काय करा, लिटरली
अक्षरशः पाठ करा, कारण याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारतात. कधी सिक्वेन्स विचारतील, कधी तुम्हाला कुठल्या घटना दुरुस्तीने कुठली फंडामेंटल ड्युटी ॲड करण्यात आली किंवा कोणतं DPSP ॲड करण्यात आलं हे विचारतील. त्यामुळे यांचा सखोल अभ्यास करा. क्वेश्चन खूप काही असे डिफिकल्ट नाही विचारतायत, ते तुमच्या अभ्यासाच्या भागातलंच विचारतात, पण तुमचे ते पाठ नसल्यामुळे किंवा तुम्ही ते व्यवस्थित त्याची रिव्हिजन न केल्यामुळे एक्झाममध्ये ऐन टायमिंगला काय होतं, तुमची गोंधळ होते, गपलत होते. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर काय आहे ते लक्ष देत नाही. त्यामुळे एक्झॅक्ट करायच्या गोष्टी कोणत्या आहेत, तर हे तुम्हाला फंडामेंटल ड्युटी सिक्वेन्सनी पाठ करणं आहे म्हणजे करणं आहे. पण DPSP जे आहेत ते सुद्धा तुम्हाला काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. आणि त्याच्याशी रिलेटेड जेवढ्या घटना दुरुस्त आहेत तेवढ्या करून घ्या. फिरून फिरून आहे तिथेच प्रश्न विचारते, ह्याच्या व्यतिरिक्त क्वेश्चन फ्रेम होत नाही. ठीक आहे. तिसरं काय आहे बघा, इतर महत्त्वाचे घटनात्मक बदल. आता काय केलेलं, 7वी अनुसूची जी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे राज्यसूचीमधले जे 5 विषय आहेत ते समोरच्या सूचीमध्ये काय केले, हलवण्यात आले. म्हणजे 7व्या अनुसूचीमध्ये काय आहेत तुमचे, तर अधिकारांची विभागणी, केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची. पण 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं की राज्यसूचीमधले जे 5 विषय आहेत तर ते ऍड करण्यात आले. कुठे ऍड करण्यात आले, तर समवर्ती सूचीमध्ये. आता आयोग प्रश्न काय विचारतं की ते विषय कोणते, म्हणजे हे विषय सुद्धा तुम्हाला माहिती असणं पाहिजे. ते 5 विषय बघा, पहिला आहे शिक्षण, दुसरं जंगल, तिसरं वजन व मापे, चौथं काय आहे वन्यजीव व पक्ष्यांचे संरक्षण, आणि 5वं काय आहे तर न्याय प्रशासन. हे तुमचे 5 विषय आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. परत बघा, लोकसभा आणि विधानसभा कार्यकाल. लोकसभा आणि राज्य विधानसभांचा कार्यकाल 5 वर्षावरून 6 वर्ष करण्यात आलेला होता. आता बघा, आत्ता सुद्धा काय आहे तर 5 वर्ष आहे. पण 42व्या घटना दुरुस्तीने काय करण्यात आलं, लोकसभा आणि राज्यसभांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्ष करण्यात आला. का करण्यात आला, कारण त्यावेळेस बघा आणीबाणी होती. इंदिरा गांधीच्या काळामध्ये काय होतं, पॉवर हे सेंटरच्या म्हणजे केंद्र सरकारच्या हातामध्ये एकवटलेली होती. म्हणजे काय केलेलं, सेंटरला जास्तीत जास्त पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर बघा 44वी घटना दुरुस्ती झाली. ज्या काय आहेत दुरुस्त्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये केल्या होत्या त्या रिव्हर्ट कुठे केल्या, तर 44व्या घटना दुरुस्तीने केल्या. कारण त्यावेळेस जनता दलचं काय होतं, तिथं सरकार होतं. त्या पद्धतीने 44व्या घटना दुरुस्ती त्या उलट्या गोष्टी केलेल्या तुम्हाला इथं दिसून येतील. त्यामुळे अभ्यास करताना असा करा. 42व्या घटना दुरुस्ती कशी ओळखायची ते देतात तुम्हाला, देतात की ह्यातल्या 42व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी देतात, ऑप्शनमध्ये देतात की ह्यातली कुठली तरतूद ही 42व्या घटना. त्यानंतर बघा, राष्ट्रपतींवरती बंधनकारक. राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचा सल्ला कसा करण्यात आला, बंधनकारक करण्यात आलेला होता. त्यानंतर न्यायालयीन पुनर्विलोकन. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायालयीन पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू अधिकारांवरती काही मर्यादा आणल्या होत्या. म्हणजे यातल्या तरतुदी बऱ्याचशा अशा होत्या की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवरफुल करणाऱ्या तरतुदी होत्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, 59वा प्रश्न आहे, त्यामध्ये काय दिलेलं आहे, यादी 1 आणि यादी 2. यादी 1 मध्ये काय दिलेलं आहे तुमच्या, तर भारतीय राज्यघटनेचे कलम, आणि यादी 2 मध्ये त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. आता बघा, कलम 14 मध्ये काय आहे, कलम 14 मध्ये तर राज्य भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे ऑप्शन तुमचं 1 ला काय होईल, 4 ची जोडी लागेल. परत बी काय आहे तुमचं, कलम 15. कलम 15 काय म्हणतंय बघा तुमचं, तर राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. हे तुमचं कलम 15 असेल. कलम 16 काय आहे तुमचं, तर कलम 16 असेल, राज्यातील कोणत्याही पदावरती नोकरी किंवा नियुक्ती या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान संधी असेल. त्यानंतर बघा, कलम 17 काय म्हणत आहे, तर अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यास बंदी. आता इथे आपण जोड्या लावलेल्या, आपण इथं बघूयात उत्तर काय असेल. एचं 4 कुठे आहे बघा, तर 2 आणि 3 मध्ये आहे. बचं 1 काय आहे, 1 म्हणजे तुमचं इथं जोडी लागून जाते. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. म्हणजे इथं लक्षात काय घ्यायचं आहे, आयोगाचा भर कुठे आहे, तर तुम्हाला इथं कलमावरती प्रश्न विचारले जात आहेत. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, आपण जेव्हापासून ॲनालिसिस करताय तेव्हापासून तुम्हाला कलमांवरती भर असलेला दिसून येतो. म्हणजे ॲटलिस्ट मी इथे जेवढी कलमं घेते ते तरी पाठ करा, कारण कलम खूप आहेत तुमच्या लक्षात ठेवायला. म्हणजे आपल्या ब्रेनची पण काहीतरी कॅपॅसिटी असते, पण लक्षात काय ठेवायचं, जे इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवा. बाकीचं फक्त एकदा नजरेखालून घालून घ्या, म्हणजे एलिमिनेशन करायला सोपं जाईल. पण इथे मी जे देते तुम्हाला स्लाईडवरती किंवा ह्या PDF मध्ये देते ते तुम्ही पाठच करा. ठीक आहे. आता इथे आपण जे दिलेले आहेत तर राईट टू इक्वेलिटी दिले, त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचे, तो राईट टू फ्रीडम घ्यायचे, राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, असे जे तुमचे फंडामेंटल राईट आहेत ते तुम्हाला इथं काय करायचे आहेत, लक्षात घ्यायचे आहेत. 1 ते 50 पर्यंत आर्टिकल पाठ करून टाका. त्यानंतरचे जे महत्त्वाचे आहेत ते आपण इथे घेणारच आहोत.
कलम 14 काय म्हणतंय, कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. 15 काय म्हणतं, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभावास बंदी. कलम 16 काय म्हणतं तुमचं, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता. कलम 17 काय आहे तुमचं, तर अस्पृश्यता नष्ट करणे आणि तिचे आचरण गुन्हेगार ठरवणे. 18 काय आहे, तर ॲबोल्युशन ऑफ टायटल्स म्हणजे पदव्यांची समाप्ती. लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळून बाकीच्या ज्या पदव्या, रावसाहेब वगैरे अशा पदव्या होत्या, त्या पदव्या सगळ्या नष्ट केल्या आहेत. कुठल्या कलम अंतर्गत, तर कलम 18 अंतर्गत. ठीक आहे. आता बघा परत एक क्वेश्चन आहे कलमावरचा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद केलेली आहे, तर त्याचं उत्तर असणार आहे कलम 170 हे उत्तर असणार आहे. आता ठीक आहे, तुम्हाला विधानसभेचं इथं तुम्ही 170 उत्तर आलेलं आहे. पण आता आपण अभ्यास करताना काय करायचं आहे, जर नेक्स्ट टाइम तुम्हाला संसदेचं विचारलं, ठीक आहे, किंवा नेक्स्ट टाइम तुम्हाला राज्यसभेचं विचारलं किंवा त्यानंतर तुम्हाला विधान परिषदेचं विचारलं, ही जर कलम विचारली तर तुम्हाला ही माहिती असली पाहिजे. कारण आयोगाचा भर कुठे आहे, तर हे महत्त्वाच्या ज्या बॉडीज आहेत त्यांचे ते कलम विचारतात, तर ते तुमचा अभ्यासाचा पार्ट आहे, ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. त्यासाठी आपण इथे ऍड केलेलं आहे. ठीक आहे. बघा संसदेचं कलम काय आहे, आर्टिकल 89. ठीक आहे, 79. संसदेचं काय 79 आहे. आता एखाद्याला काय आहे, तर संसदेचे कलम पाठ आहेत पण त्याला राज्य विधिमंडळाची कलम आहेत ते लक्षात नाही, तर त्याने काय करायचं बघा, आपल्याकडे एक छोटीशी ट्रिक आहे. सगळीकडेच अप्लाय होत नाही पण जिथे अप्लाय होईल तिथं मी तुम्हाला सांगतेच. आता संसदेचं तुम्हाला आर्टिकल माहिती आहे 79 आहे, त्यामध्ये तुम्हाला 89 मिळवायचं आहे. 89 जर मिळवलं तर तुम्हाला काय मिळतं, तर राज्य विधिमंडळाची रचना मिळते. म्हणजे 168 कोणाशी रिलेटेड आहे, राज्य विधिमंडळाशी रिलेटेड आहे. तुम्हाला माहिती आहे राज्यसभेचं आर्टिकल आहे 80, त्याच्यामध्ये 89 मिळवा, तुम्हाला मिळेल 169 म्हणजेच विधान परिषदेची निर्मिती किंवा बरखास्ती. लोकसभेचं कलम जर 81 माहिती असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे 89 माहिती असेल तर 81 अधिक 89 किती येईल, 170 विधानसभेची रचना. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता आणखी काही थोडी महत्वाची आपल्याकडे कलम आहेत ते तुम्हाला इथं पाठ करायचे आहे. तिथे जेवढी कलम दिली आहेत अत्यंत महत्वाचे आहेत. एका एका प्रत्येक कलमावरती इथं प्रश्न फ्रेम होतोय. 168 कशाशी रिलेटेड आहे, राज्य विधिमंडळाची रचना. राज्य विधिमंडळामध्ये काय काय येतं, राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद. परत कलम 169 मध्ये काय आहे, विधान परिषदेची निर्मिती किंवा नष्ट करणं. ठीक आहे. त्यामध्ये कलम 170 जे आहे त्याच्यामध्ये काय येतं, विधानसभेची रचना. 69 मध्ये काय, 169 मध्ये विधान परिषदेची निर्मिती आणि 170 मध्ये काय आहे, विधानसभेची रचना. ठीक आहे. 71 मध्ये काय आहे, विधान परिषदेची रचना. परत 72 मध्ये काय आहे, राज्य विधिमंडळाचा कार्यकाल आणि 178 मध्ये काय आहे, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे. मागच्या स्लाइडवरती जेवढे कलम दिलेली आहेत ती पाठ करून ठेवा. मी तळमळीने याच्यासाठी सांगते कारण याच्यावरती वारंवार आयोगाने तुमची राज्यसेवा असू द्या, ग्रुप बी असू द्या, ग्रुप सी असू द्या, ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. आता तुम्हाला माहिती आहे कॅबिनेट मिशनमध्ये कोण कोण होतं, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स होते, एव्ही अलेक्झांडर होते. कोण नव्हतं, तर सर विल्यम वूड नव्हते. त्यामुळे उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 1 असणार आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे पण इथं तुम्हाला अभ्यासाचं काय आहे, तर कॅबिनेट मिशन बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता कॅबिनेट मिशन कधीची होती, 1946चं कॅबिनेट मिशन होतं. त्याला त्रिमंत्री योजना म्हटलं गेलंय. ही ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य आणि सत्ता हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करण्यासाठी पाठवलेली उच्चस्तरीय योजना होती. यात भारताचे संघराज्य स्थापन करणे आणि संविधान निर्मितीसाठी संविधान सभा तयार करण्याचा त्याचा काय होता, मुख्य प्रस्ताव होता. आता तुम्हाला सदस्य माहिती आहेत पण त्यांची पोझिशन काय होती याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे ते सुद्धा इथे जाणून घ्या. पॅथिक लॉरेन्स जे आहेत ते कोण होते इथं, तर पॅथिक लॉरेन्स जे आहे तर ते भारत सचिव होते. ठीक आहे. स्टॅफर्ड क्रिप्स कोण होते, बोर्ड ऑफ ट्रेडचे काय होते, अध्यक्ष होते. आणि एव्ही अलेक्झांडर होते, ते नौसेना प्रमुख होते. ठीक आहे. आता आयोगाने बऱ्याच वेळा तुमचे कॅबिनेट मिशन आहे त्याच्यावरती त्यांच्या तरतुदीवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कॅबिनेट मिशनच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि ऑप्शनमध्ये विचारलेलं आहे की यापैकी कॅबिनेट मिशनची तरतूद कोणती किंवा यापैकी कॅबिनेट मिशनची तरतूद कोणती नाही. त्यासाठी तुम्हाला माहिती काय असणं गरजेचं आहे, तर कॅबिनेट मिशनच्या तरतुदी माहिती असणं गरजेचं आहे. इथे मी तुम्हाला तरतुदी दिलेल्या आहेत, तुम्हाला डिटेलमध्ये वाचून घ्यायच्या आहेत. मी तर टायटल वाचते, संघ राज्य रचना. ठीक आहे. दुसरं काय आहे, संविधान सभा. भारताचे नवीन संविधान तयार करण्यासाठी
एकात्मिक संविधान सभेची स्थापना करणे. परत अजून काय होती तरतूद, तर पाकिस्तानची मागणी त्यांनी काय केलेली तर फेटाळलेली होती. मुस्लिम लीगची स्वतंत्र पाकची जी मागणी होती तर ती अमान्य केलेली होती. प्रांतांचे गट, आता 3 प्रांतांना काय करायला पाहिजे तर 3 गटामध्ये विभागणी करायचा त्यांनी प्रस्ताव दिलेला होता. सेक्शन A, B, C ह्या तरतुदी आहे, डिटेलमध्ये वाचून घ्या, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, चलो. भारतीय राज्यघटनेच्या कलम E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तात्पुरतीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. आता अगेन इथं सुद्धा तुम्हाला कलमांवरती प्रश्न आहे, म्हणजे डायरेक्टली नसला तरी सुद्धा. आता कलम 243E काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला कळेल की त्या कलमामध्ये काय तरतूद आहे ते. ठीक आहे, बघा काय असणार आहे याचं उत्तर, तर तिच्या निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीकरिता नियत केलेल्या दिनांकापासून, म्हणजे ज्यावेळेस निवडणूक झाल्यानंतर पहिली बैठकीकरिता जी नियत केलेला दिनांक असतो तेव्हापासून ते 5 वर्षापर्यंत ती काय होईल अस्तित्वात राहणार आहे. आय होप क्लिअर असेल. आता आपल्याला इथंच थांबायचं आहे का, तर 243 जे कलम आहेत म्हणजे तुमचे पंचायत राज रिलेटेड जेवढी कलम आहेत ती आपल्याला व्यवस्थित काय करायचे तिथं अभ्यासायचे आहेत. म्हणजे तुमचे स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड कलम आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत, ह्या कलमांमध्ये दिलेल्या आहेत. ही कलम आहेत, मी जो चार्ट दिलेला आहे तो बाय हार्ट करा, कारण याच्यावरती सुद्धा आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, आता इथे 2 करते मी, जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, टायपिंग मिस्टेक आहे, 2. ठीक आहे, बघा 243 मध्ये काय दिलेलं आहे, व्याख्या दिलेली आहे. कशाची व्याख्या दिलेली आहे, ग्रामसभा, पंचायत आणि लोकसंख्येची व्याख्या दिलेली आहे. 243A मध्ये काय दिलेलं आहे बघा, तर गावातील सर्व मतदारांची सभा. ठीक आहे, आता ह्यातलं तरतुदी तुम्ही वाचून घ्या. मी काय करते टायटल आणि तुम्हाला कलम सांगते आणि तुम्ही पण ह्याच पद्धतीने विषय एवढंच लक्षात ठेवायचंय. हे तुम्ही एकदा वाचून घ्या, पण लक्षात तुम्हाला हे ठेवायचंय. 243A म्हटलं की तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे, ग्रामसभा. ठीक आहे, 243B काय स्थापनेशी रिलेटेड आहे. 243C काय आहे, रचना. 243D मध्ये काय दिलेलं आहे, आरक्षण. कोणाचं दिलेलं आहे, SC ST आणि महिलांसाठी किमान किती 33% जागा राखीव. परत 243E मध्ये काय आहे, तुमचा कार्यकाल आहे, पंचायतींचा कार्यकाल 5 वर्ष निश्चित. परत F मध्ये काय आहे तर अपात्रता. 243G मध्ये काय आहे तर अधिकार देण्यात आलेले आहेत, जे की 21 विषय आहेत. ठीक आहे, परत 243H कशाशी रिलेटेड आहे तर कराशी रिलेटेड आहे. परत I 243I कशाशी रिलेटेड आहे, वित्त आयोग. आता लक्षात कसं ठेवायचं, 243I वित्त आयोग. I फॉर इन्कम, वित्त म्हणजे काय, फायनान्स इन्कम. हे शब्द थोडेसे काय तर इंटर रिलेटेड आहेत. ठीक आहे, त्यांच्यामध्ये साधर्म्य आहेत, त्यामुळे काय करायचं 243I म्हणजे लक्षात ठेवायचं कसं, इन्कम, वित्त आयोग. ठीक आहे, 243J काय आहे तर हिशोब तपासणी. 243Kचं काय आहे, निवडणुका. 243L केंद्रशासित प्रदेश. 243M काय आहे, अपवादाशी रिलेटेड आहे. हा कायदा काही विशिष्ट आदिवासी व डोंगरी भागांना लागू नये, ते अपवाद 243M मध्ये दिलेले आहेत. N मध्ये काय दिलेलं आहे, कायदा चालू राहणे, म्हणजे जुने राज्य पंचायत कायदे 1 वर्षापर्यंत चालू राहणे. 243O इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे. न्यायालयीन मनाई म्हणजे काय तर निवडणूक व जागा वाटपाच्या बाबीमध्ये न्यायालयाला हस्तक्षेपास बंदी करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे 63वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या संघ राज्य वैशिष्ट्यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. आता हा प्रश्न बघितल्यानंतर तुमचा अभ्यास कशाचा असला पाहिजे, तुम्हाला 2 गोष्टी माहिती पाहिजे. एक म्हणजे तुमचं संघ राज्य वैशिष्ट्य म्हणजे फेडरल तुमचे जे कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे, फेडरल फीचर्स जे आहेत. आणि दुसरं म्हणजे तुमचे युनिटरी फीचर्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे जर माहिती असेल तर तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. आता बघा फेडरल फीचर्स म्हणजे नेमकं काय. फेडरल फीचर्स म्हणजे तुमचं राज्य आणि केंद्र यांच्या ज्या अधिकारांची जी विभागणी आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणतं फेडरल फीचर्स. आणि ज्यावेळेस जास्तीत जास्त अधिकार हे केंद्राकडे असतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण युनिटरी फीचर्स असं म्हणत असतो. इथे विचारलेलं आहे तर फेडरल फीचर्स जे आहेत तर खालीपैकी कोणाचा फेडरल फीचर्समध्ये समावेश होत नाही. आता ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे अखिल भारतीय सेवा ह्या कशामध्ये येतात, युनिटरी फीचर्सचं हे वैशिष्ट्य आहे. दुसरं काय, एकेरी न्याय व्यवस्था, हे सुद्धा तुमचं काय तर युनिटरी फीचरचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुमचे पहिलं A आणि B हेच उत्तर असणार आहे. उरलेलं स्वतंत्र न्याय व्यवस्था, अधिकाऱ्यांची विभागणी हे कशाच्या अंडर येतं तर संघ राज्य वैशिष्ट्यांच्या अंतर्गत येतं. ठीक आहे,
इथं तुम्हाला मी काय केलेलं आहे, तुमचे जे फेडरल फीचर्स आहेत, युनिटरी फीचर्स आहेत, इथं तक्ता दिलेला आहे. एकदा व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्याच्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या व्यवस्थित वाचायच्या आहेत. तेव्हाचं काम तेव्हाच्या तेव्हा करा, पट करून वाचून टाका, कारण तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला इथं टॅकल करता येईल. नंतर बघू मग बघू म्हटलं की अभ्यास होत नसतो. जेव्हा सांगते तेव्हा व्हिडिओ पॉज करायचा, वाचायचं आणि पुढे जायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती? बघा, आता मागेच आपण एक तक्ता घेतलेला, जे तुमच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचे जे कलम आहे ते डिटेलमध्ये आपण मागे अभ्यासले आणि त्यातलाच प्रश्न आहे. म्हणजे एकाच पेपरमध्ये 2-2 कलमांचे प्रश्न आहे. तर महिलांच्या आरक्षणाशी रिलेटेड आहे. तर तुम्ही जर कलम 243D बघितलं होतं, त्याच्यामध्ये काय दिलेलं, तर महिलांच्या आरक्षणाची तरतूद दिलेली. किती टक्के? तर 33% आरक्षण. फक्त महिलांचीच दिलेली होती का? तर नाही, SC ST आणि महिला असं तिघांच्या आरक्षणाची तरतूद देण्यात आलेली. कलम कोणतं? 243D. ठीक आहे, इथं आपण ते मागे आपण ऑलरेडी एक्सप्लेनेशनमध्ये घेतलेलं, इथं तेच दिलेलं आहे. इथं तुम्हाला परत आपण काय केलेले तेच आपण जे चार्टमध्ये दिले. 243B काय? तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ पंचायत म्हणजे पंचायतीची स्थापना. 43C काय आहे? तर कंपोजिशन ऑफ पंचायत म्हणजे पंचायतीची रचना. 243E काय आहे? पंचायतींचा कालावधी. ठीक आहे, आणि हेच तुम्हाला जे आता आपण ऑप्शनमध्ये वाचलेलं होतं ते. ठीक आहे, मी हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे इथे मी परत एक्सप्लेन करत नाही. परत बघा, भारतीय संविधानाच्या कलम 165 च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? राज्य सरकाराचं म्हणले, राज्य सरकारांचा कायदेशीर सल्लागार कोण आहे? तर महाधिवक्ता, ॲडव्होकेट जनरल. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं इथं उत्तर यायला पाहिजे. आता काही ज्या गोष्टी आहेत त्या ॲडव्होकेट जनरल बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये त्याच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. त्याचा आर्टिकल काय आहे? तर 165. नेक्स्ट टाइम विचारू शकतात की महाधिवक्त्याशी रिलेटेड आर्टिकल कोणता आहे? तर 165 आहे. ठीक आहे, 165. भारतीय संविधानातील कलम 165 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. मुख्य भूमिका म्हणजे महाधिवक्त्याची भूमिका काय आहे? तर महाधिवक्ता हा राज्य सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार असतो. आता त्याची नियुक्ती कशी केली जाते? तर राज्यपालाकडून त्याची नियुक्ती केली जाते. आता पात्रता काय लागते? तर महाधिवक्ता म्हणून नियुक्त होण्यासाठी संबंधित व्यक्तीमध्ये उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्याची पात्रता असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांनी काय असलं पाहिजे? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनण्यासाठी कॅपेबल असलं पाहिजे, तेव्हाच तो काय बनू शकतो? तर महाधिवक्ता बनू शकतो. आता कार्यकाल बघा, त्याचा कार्यकाल असा निश्चित काही नसतो. त्याचा कार्यकाल निश्चित नसून ते राज्यपालाची मर्जी असेपर्यंत, म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो? ड्युरिंग द प्लेजर ऑफ गव्हर्नर, पदावरती तो राहू शकतो. ठीक आहे, 66वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करते? मग काय म्हटलेलं आहे, असं कोणतं डिव्हाइस आहे जे लाईट एनर्जी आहे त्याचं लाईट एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते? तर इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये करतं. मग अशा बघा, ऑप्शन जर तुम्ही बघितले तर तुम्हाला पहिला ऑप्शन कट होईल कोणता? LED. कारण तुम्हाला माहिती आहे LED कुठं असं लाईटमध्ये आपण वापरतो, असं लाईटचे जे LEDचे बल्ब्स असतात. ठीक आहे, तर हे उपकरण काय करतं? तुमचे विद्युत ऊर्जेचं जे रूपांतर आहे, म्हणजे ऑलरेडी हे उलट आहे, म्हणजे तुमची इलेक्ट्रिसिटी वापरून ते काय करते? प्रकाश देते. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जीचं रूपांतर कशामध्ये करते? लाईट एनर्जीमध्ये. हे तर काय अपोजिट आहे, त्यामुळे हे तर कट होणार आहे. ठीक आहे, आता हे टनेल डायोड जे आहेत तर याचा वापर कसा होतो? हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर आणि फास्ट स्विचिंग सर्किटमध्ये याचा वापर होतो. याचा प्रकाश ऊर्जा रूपांतर तसं काय डायरेक्ट संबंध नाही. ठीक आहे, त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन कट होईल. दुसरं काय आहे तुमचं? फोटोडायोड. फोटोडायोड कुठे वापरतात? हा प्रामुख्याने प्रकाश शोधण्यासाठी म्हणजे लाईट डिटेक्शनसाठी किंवा सेन्सर म्हणून याचा वापर केला जातो. म्हणजे हा ऊर्जा निर्मितीसाठी वापरला जात नाही, त्यामुळे हे सुद्धा कट होईल. आणि फोटो व्होल्टिक जे डायोड आहे, आता ज्यांना थोडीशी जरी बेसिक सोलर सेल्स जे आहे त्याच्याबद्दल माहिती असेल तर त्यांना बघा ती गोष्ट माहीत असेल की सोलर सेल्समध्ये काय होतं? तर फोटो व्होल्टिक डायोड्सचा वापर केला जातो. म्हणजे तुमची जी काय आहे, तुमचा जो लाईट एनर्जी आहे, ठीक आहे, म्हणजे तुमचा जो प्रकाश आहे तो प्रकाश काय केला जातो? तर तो प्रकाशाचा वापर करून इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे आपल्या बघा, सोलर सेल्स म्हणजे नेमकं काय असतं? सोलर एनर्जी म्हणजे नेमकी काय असते? तुमचा जो बाहेरचं सूर्यापासून येणारा जो काय आहे प्रकाश आहे त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये केलं जातं. आणि तेच तुम्हाला विचारले, हे तेवढं जरी तुम्हाला थोडं माहीत असतं तरी डिरेक्टली तुम्हाला उत्तर सांगता आलं असतं, फोटोव्होल्टिक डायोड. ठीक आहे, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. ठीक आहे, आता मी तुम्हाला जे काही सांगितलं म्हणजे मागे एक्सप्लेन केलं पेजवरती, तेच आपण इथं काय केलेलं आहे असं लिहून दिलेलं आहे. ज्यांना वाचायचं त्यांनी एकदा पॉज करा आणि व्हिडिओ बघा, अदरवाईज मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे,
आता बघा, बॉल बेरिंगचा वापर यंत्रांमध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो. आता वेगवेगळे फ्रिक्शन्स असतात, ठीक आहे, त्याचे टाईप पण आहेत. पण बॉल बेरिंग काय केलं जातं, मशीनमध्ये वापरलं जातं. आता कुठल्या टाईपचं घर्षण कमी करण्यासाठी वापरलं जातं असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर असणार आहे स्लायडिंग फ्रिक्शन, म्हणजे त्याला सरपी घर्षण किंवा सरकते घर्षण असं म्हणतात. आता सरकते घर्षण असं म्हणतात. आता ह्याचा नेमका मुख्य उद्देश काय ते आपण इथं बघू. बॉल बेअरिंगचा वापर सरकते घर्षण कमी करण्यासाठी केला जातो, म्हणजे जे स्लायडिंग फ्रिक्शन आहे ते कमी करण्यासाठी केला जातो. हे आपलं उत्तर झालं. आता ते काय होतं, तर ते सरकते घर्षणाचं रूपांतर लोटिंग घर्षणामध्ये करतं. म्हणजे काय करतं बॉल बेअरिंग, तर जे तुमचं सरपी घर्षण आहे म्हणजे स्लायडिंग घर्षण आहे त्याचं काय रूपांतर करतं, तर रोलिंग घर्षणात करतं. आता घर्षणाचा नियम काय बघा, लोटन घर्षण हे सरपी घर्षणापेक्षा म्हणजे स्लायडिंग घर्षणापेक्षा खूपच कमी असतं. त्यामुळे काय होतं, यंत्रातील भागांची झीज कमी होते आणि त्याची कार्यक्षमता वाढते. ठीक आहे, त्यामुळे त्याचं उत्तर काय असणार आहे, स्लायडिंग फ्रिक्शन. म्हणजे काय करतं, थोडक्यात सांगते, आणखी एकदा सांगते ज्यांना नसेल समजलं तर. आता हे बॉल बेरिंग जे असतात ते काय करतात, तर एक मशीन यंत्रांमध्ये वापरतात. का वापरतात, तर हे बॉल बेरिंग्स काय करतात, तुमचं जे स्लायडिंग फ्रिक्शन आहे ना, स्लायडिंग फ्रिक्शन, स्लायडिंग फ्रिक्शनचं रूपांतर कशामध्ये करते, तर रोलिंग फ्रिक्शनमध्ये. आता रोलिंग फ्रिक्शनमध्ये रूपांतर केल्यामुळे फायदा काय होतो बघा, रोलिंग फ्रिक्शनमध्ये जे आहे की नाही, रोलिंग फ्रिक्शनमध्ये हे घर्षण खूप कमी असतं कोणापेक्षा, तर स्लायडिंग फ्रिक्शनपेक्षा. म्हणून काय करतं, हे रूपांतर रोलिंग फ्रिक्शनमध्ये केलेलं चांगलं आहे, कारण त्याच्यामुळं यंत्रांची काय होते, तर झीज कमी होते आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल. मी तुम्हाला जे सांगितलं तेच इथे तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. पॉज करून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, योग्य उत्तर निवडा. आता तुम्हाला इथं साऊंड, तुमची जी काय म्हणतात त्याला, साऊंड फ्रिक्वेन्सी वगैरे तुमची किंवा साऊंड वेव्स जे आहेत त्याच्याबद्दल इथं प्रश्न आहे. पहिलं काय म्हणलेलं आहे, मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्याच वारंवारता ऐकू येते. म्हणजे इंग्लिशमध्ये वाचा, ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी. ह्युमन बिंग्स कॅन लिसन द साऊंड ऑफ फ्रिक्वेन्सी 20 to 2000 हर्ट्झ. म्हणजे माणसाचं ऑडिबल साऊंडची रेंज काय आहे, तर माणूस बघा काय करू शकतो, एकतर कमीत कमी 20 हर्ट्झ किंवा जास्तीत जास्त 20,000 हर्ट्झ पर्यंतच आवाज ऐकू शकतो. म्हणजे 20 ते 20,000 हर्ट्झ यांच्यामधला जो आवाज आहे तो ऐकू शकतो. ना तो 20च्या कमीचा आवाज ऐकू शकतो, ना तो 20,000 हर्ट्झच्या जास्त आवाज ऐकू शकतो. ही त्याची ऑडिबल रेंज आहे. त्यामुळे पहिलं तर तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, आता तरी सुद्धा आपण काय करू, हा क्वेश्चन बघण्याआधी थोडंसं एक्सप्लेनेशन बघू, म्हणजे तुम्हाला क्वेश्चनचा अंदाज येऊन जाईल. ठीक आहे, मग इथं काय दिलेलं आहे, साऊंड वेव्ह ज्या आहेत त्या साऊंड वेव्स म्हणजे ध्वनी लहरी या अणुतरंग लॉन्जिट्युडनल वेव्स असतात. आता तुम्हाला ज्या स्टेटमेंट विचारतात आणि असं विचारलेलं आहे ऑलरेडी PYQ, तिथं काय करतात माहिती का, लॉन्जिट्युडनलच्या ऐवजी दुसरी कुठली तरी वेव्ह टाकतील, तिथं नाव चेंज करतील. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने तिथं चेंज होतं आणि तुम्हाला मग तिथं चुकवण्याचा आयोग प्रयत्न करत असतो. तर साऊंड वेव्हच्या कोणत्या वेव्ज असतात, तर लॉन्जिट्युडनल वेव्स. आता माध्यमाची गरज असते का, तर यस, तर ध्वनीच्या प्रवासासाठी माध्यमाची गरज असते. आणि कुठल्या माध्यमातून प्रवास करते, तर स्थायू, द्रव आणि वायू, म्हणजे तुमचं सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमधून काय करत असतात, तुमच्या साऊंड वेव्ह प्रवास करतात. परंतु त्या बघा व्हॅक्यूममधून ध्वनी लहरी प्रवास करू शकत नाही. व्हॅक्यूम म्हणजे काय, पोकळीमधून त्या प्रवास करू शकत नाही, त्याला माध्यमाची गरज असते. साऊंड वेव्स तयार होण्यासाठी माध्यमाची गरज असते. आता त्याचा सिक्वेन्स जर विचारला की कुठल्या माध्यमामध्ये सगळ्यात जास्त साऊंड वेव्हचा वेग असतो, तर इथे बघितलं तर त्यांचा सॉलिडमध्ये काय असतो, सगळ्यात जास्त काय असतो, वेग असतो. त्यानंतर लिक्विड आणि त्यानंतर काय असतो तुमचं, तर त्यानंतर तुमचं गॅसेसमध्ये असतो. आता याचं जर उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही जर बघितलं पहाटे, म्हणजे ज्यावेळेस थंडी असते आणि धुक्याची रात्र असते त्यावेळेस वातावरण कसं असतं, डेन्स, म्हणजे काय असतं, थोडंसं एक स्थायू प्रकारचं वातावरण असतं, त्याच्यात पार्टिकल्स जास्त असतात. त्यावेळेस तुम्ही जर पहाटे बघितलं तर पहाटे एकदम स्पष्ट आवाज येतात. जसं की कोणाच्या इथून जर रेल्वे जात असेल तर दिवसभर तुम्हाला रेल्वेचा कधीच आवाज येणार नाही, परंतु पहाटे ज्यावेळेस डेन्स वातावरण असतं त्यावेळेस तुम्हाला रेल्वेचा आवाज हा स्पष्ट ऐकायला येतो. ठीक आहे, आता आणखी काय नियम आहे, तापमानाचा परिणाम, हवेचे तापमान वाढल्यास ध्वनीचा वेग सुद्धा काय होतो, वाढत असतो. आता फ्रिक्वेन्सीबद्दल सांगायचं झालं तर, आणि याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता श्राव्य ध्वनी म्हणजे ऑडिबल साऊंडची रेंज काय आहे, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ यांच्यामधला आवाज मानवी कान ऐकू शकतो. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय, इन्फ्रासॉनिक साऊंड. आता इन्फ्रासॉनिक साऊंड काय असतात, जे 20 हर्ट्झपेक्षा कमी असतात त्यांना आपण इन्फ्रासॉनिक साऊंड असतात. ते कुठले असतात, भूकंप, जसं की हत्तीचा भूकंप आणि हत्तीचा आवाज. आता बघितलं, हत्ती जे आहेत ते हत्ती एकमेकांना बोलतात,
पण ते तुम्हाला आम्हाला ऐकायला येणार नाही, ते त्यांना ऐकायला येतं. कारण ते काय असतं, तर त्यांच्या त्या इन्फ्रासॉनिक वेव्ज ज्या असतात त्यामार्फत ते एकमेकांसोबत कम्युनिकेशन करतात आणि ते आपण ऐकू शकत नाही मानवी कानाने. ठीक आहे. त्यानंतर आहे अल्ट्रासॉनिक साऊंड. आता अल्ट्रासॉनिक साऊंड काय असतात, तर हे 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त असतात. आता हे कोण क्रिएट करतं, तर वटवाघूळ आणि सोनार यंत्रणा याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक वेव्हचा म्हणजे साऊंडचा वापर केला जातो. आता आपण क्वेश्चनकडे येऊयात. ठीक आहे. पहिलं तर बरोबर आहे, आपण बघितलं ऑडिबल रेंज 20 ते 20,000 हर्ट्स इतके आहे. दुसरं इन्फ्रासॉनिक, जस्ट 1 मिनिट, इन्फ्रासॉनिक वेव्ह जे आहे त्यांची वारंवारता 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक असते असं म्हणलं. असं आहे का, तर 20 हर्ट्सपेक्षा काय असते, कमी असते, म्हणजे हे चुकीचं आहे. परत अल्ट्रासॉनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्सपेक्षा कमी असते का, नाही, हे चुकीचं, म्हणजे इंटरचेंज केले बघा. हे इथे किती येणार, 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. ध्वनी लहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. ध्वनी लहरी फक्त व्हॅक्यूममधून प्रवास करू शकत नाहीत, म्हणजे पोकळीमधून प्रवास करू शकत नाही, बाकी सर्व माध्यमातून प्रवास करू शकतात. त्यामुळे इथं उत्तर काय येणार आहे, फक्त अ बरोबर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं इथं योग्य उत्तर यायला पाहिजे. आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर असेल. ठीक आहे. इथं आपण दिलेलं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कार्बन डायसल्फाईडचा उपयोग कशासाठी केला जातो. ॲक्च्युली हा प्रश्न हॅश झालेला आहे. काय हॅश झालेला आहे, कारण बघा ह्याचं उत्तर तसं बघायला गेलं तर काय आहे, कार्बन डायसल्फाईडचा वापर कशासाठी होतो, तर कीटकनाशक म्हणून ह्याचा काय केला जातो, तर वापर केला जातो. परंतु काही ठिकाणी काही रेफरन्सेसमध्ये असं आहे की कार्बन डायसल्फाईडचा वापर आपण सिंथेटिक वर्कमध्ये सुद्धा करू शकतो. आता हे दोन्ही ऑप्शन एकाच प्रश्नामध्ये दिल्यामुळं कदाचित तो क्वेश्चन हॅश झालेला असावा. पण तसं जर उत्तर सांगायचं झालं तर कीटकनाशक आहे, कार्बन डायसल्फाईडचा वापर कीटकनाशक म्हणून केला जातो. आता नेक्स्ट टाइम जर क्वेश्चन विचारला तर आपल्याला माहिती असावं, याच्यासाठी बघा. ठीक आहे. कार्बन डायसल्फाईडचा जो वापर आहे तो धुरीकरण किंवा फ्युमिजंट म्हणून वापर केला जातो. ठीक आहे. परत कार्बन डायसल्फाईड हे अत्यंत बाष्पीभवन होणारे रसायन आहे. साठवलेल्या धान्यामध्ये कीटक, भुंगे आणि पतंग यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. आता मातीचे निर्जंतुकीकरण, शेतात पिकाची लागवड करण्यापूर्वी मातीतील हानिकारक कीटक आणि सुतीकृमी नेमॅटोड्स नष्ट करण्यासाठी हे प्रभावी ठरते. ठीक आहे. परत इतर उपयोग काय त्याचा, औद्योगिक स्तरावर त्याचा वापर व्हिस्कोस आहे ते. ठीक आहे. मी ते लिहिते, व्हिस्कोस, रेयॉन आणि सेलेफेन आणि रबर उद्योगात द्रावक सॉल्व्हंट म्हणूनही त्याचा वापर केला जातो. हे त्याचे इतर वापर आहे, पण नॉर्मली त्याला कीटकनाशक म्हणून केला जातो वापर. आता बघा, कांस्य या मिश्र धातूमध्ये डॅश डॅश या 2 धातूंचा समावेश असतो. म्हणजे ब्रॉन्झ इज एन कॉम्बिनेशन, ब्रॉन्झ अलॉय इज कॉम्बिनेशन ऑफ, कशाचा अलॉय आहे ब्रॉन्झ, हे कॉपर आणि टीनचं अलॉय आहे. ठीक आहे. आता ज्यांनी 25चा आपला पेपर बघितलेला आहे, 25चं PYQ ॲनालिसिस बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये मी एक चार्ट दिलेला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे अलॉय आहेत तर त्यांचं आपण काय केलेलं तिथं व्यवस्थित चार्टमध्ये कव्हर करून घेतलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने बघा, तुम्हाला कंटेंटवरून पण गोष्टी लक्षात येतील की आपण हाच कंटेंट PYQ ॲनालिसिसमध्ये रिपीट वाचतोय, म्हणजे इथं तुमची रिव्हिजन पण होणार आहे, प्लस तुम्हाला हे लक्षात येईल की क्वेश्चन कसे रिपीट होतात. त्यामुळे आपला कंटेंट आहे तो टॉप नॉच कंटेंट आहे. आपण तो कंटेंट अशाच पद्धतीने दिलेला आहे जेणेकरून त्याच्यावरती नेक्स्ट टाइम क्वेश्चन फ्रेम झाला तर तुमचं चुकता कामा नाही. ठीक आहे. चलो, आता इथं बघूयात आपण. तरी सुद्धा आणखी एकदा मी मेन जो पार्ट आहे त्याचा चार्ट दिलेला आहे. ब्रास जो आहे, ब्रासमध्ये काय काय असतं, कॉपर आणि झिंक. आता ब्रॉन्झमध्ये काय असतं, कथील, म्हणजे कॉपर आणि टीन असतं. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन कुठं होतं, ब्रॉन्झ आणि ब्रासमध्ये. ठीक आहे. माझं पण होतं कन्फ्युजन. मी कसं लक्षात ठेवते, आता ब्रॉस काय म्हणायचं, बास आता जास्त झालं. ठीक आहे. बास आता जास्त झालं, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, कॉपरचं दोन्हीकडे कॉमन आहे. इथं सुद्धा कॉपर आहे, इथं सुद्धा कॉपर आहे. पण ब्रासमध्ये काय आहे, बास आता जास्त झालं म्हणजे झिंक आहे आणि उर्वरित जे काय आहे तुमचं टीन ब्रॉन्झमध्ये आहे. ठीक आहे. परत गनमेटलमध्ये काय तर तुमचं ब्रास आणि ब्रॉन्झमध्ये जेवढे काही कंपोनंट्स आहेत तेवढे सगळे गनमेटलमध्ये आहेत. कॉपर तर सगळीकडे दोघांमध्ये कॉमन आहे, उरलेलं टीन आणि झिंक सुद्धा त्याला ऍड करून टाकायचं. आता पोलाद जे स्टील आहे, फक्त स्टील म्हणलं तर कशापासून तयार होतं, आयर्न आणि कार्बन पासून. ठीक आहे. आणि स्टेनलेस स्टील, आपण घरात जी भांडी वापरतो स्टेनलेस स्टीलची, तर ती कशापासून बनतात, लोह, क्रोमियम आणि निकेल. आयर्न, क्रोमियम, निकेल लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती नेक्स्ट टाइम क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला कशासाठी प्रायमरी वापर काय, युजेस वगैरे हे सुद्धा एकदा असून घ्या, तसं काही इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे कंपोजिशन लक्षात ठेवा. 71वा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मुवमेंट
मुवमेंट असलेला रेणू कोणता आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, आता आपण इथे एक्सप्लेनेशन बघूयात. बघा, CH4 आणि काय आहे तर तुमचं कार्बन क्लोराईड, ह्या दोन्ही रेणूंची रचना पूर्णपणे सममितीय म्हणजे काय आहे, सिमेट्रिकली टेट्राहायड्रल. म्हणजे बघा, सिमेट्रिकली टेट्राहायड्रल म्हणजे काय, आता कार्बन CH4 जे आहे त्याच्यामध्ये कसं होतं तर C आणि त्याला काय तर त्यामध्ये बघा CH4ची आपण मांडणी कशी करतो तर या पद्धतीने मांडणी करत असतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने तुम्ही कार्बन क्लोराईडची सुद्धा या पद्धतीने मांडणी करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, या दोन्ही रेणूंची रचना पूर्णपणे सममितीय सिमेट्रिकली टेट्राहायड्रल असते. म्हणजे ह्याचे हँड्स जे आहेत ते काय तर ओपन हँड्स नाही आहेत. ठीक आहे, सममितीय रचनेमुळे सर्व बंधांचे वैयक्तिक डायपोल एकमेकांना पूर्णपणे रद्द म्हणजे कॅन्सल आउट करतात. यामुळे त्यांचा एकूण डायपोल मुवमेंट शून्य असतो. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याप्रमाणे बघा, आता CH4 आणि कार्बन क्लोराईड जे आहे तर हे मिथेन आणि कार्बन क्लोराईड जे ते दोन्ही ऑप्शन काय होतात, एलिमिनेट होतात. कारण इथं त्यांचं काय आहे तर डायपोल मुवमेंट तर शून्यच आहे, त्यामुळे त्याचा प्रश्न येत नाही. आता राहिलं काय तर CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म आणि CHI3 आयोडोफॉर्म्स हे दोन जे आहेत, आता ह्यांची रचना बघा, हे रेणू असममितीय म्हणजे असिमेट्रिकली असल्यामुळे त्यांचा डायपोल मोमेंटम शून्य नसतो. ठीक आहे, तर क्लोरीनची विद्युत ऋणता म्हणजे काय तर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयोडीनपेक्षा खूप जास्त असते. ठीक आहे, म्हणजे आता ह्या दोघांमधला राहिला प्रश्न की ह्याच्यामध्ये कोणाची जास्त काय आहे तर जस्ट 1 मिनिट. ठीक आहे, तर जस्ट काय म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये कोणाचा सगळ्यात जास्त सर्वात मोठा डायपोल मुवमेंट आहे. राहिलं कोण होतं आपलं तर इथे CHCl3 आणि CHI3. ठीक आहे, हे दोघं जण राहिले होते. ह्या दोघांपैकी उत्तर काय आहे आपल्याला काढायचं होतं. आता त्याच्यामधला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला बघायची. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे तर क्लोरीनची जास्त आहे आयोडीनपेक्षा. म्हणजे क्लोरोफॉर्मपेक्षा आयोडोफॉर्मपेक्षा क्लोरोफॉर्ममध्ये जे आहे तर विद्युत ऋणता जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये जी आहे तुमची काय म्हणतात त्याला डायपोल मुवमेंट सुद्धा जास्त असणार आहे. त्यामुळे उत्तर तुमचं काय असेल तर ऑप्शन क्रमांक 2 हे इथं उत्तर असायला पाहिजे. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डर्स प्रमाणे जोड्या जुळवा. आता बघा, तुम्हाला युजली कसं विचारलं जातं की प्राणी आणि फायलम तुम्ही करत असता, म्हणजे जे वरवरचा अभ्यास करतात त्यांचा युजली काय करतो आपण, प्राणी आणि त्यांचे जे फायलम्स आहेत किंवा त्या फायलम्समधल्या प्राण्यांची उदाहरणं आपण लक्षात ठेवतो. पण आयोग काय करतोय सध्या जर रिसेंटली बघायला गेलं तर तुम्हाला ऑर्डर सुद्धा विचारायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे फक्त तुम्हाला फायलम करून थांबायचं आहे का तर नाही, तुम्हाला ऑर्डर्स सुद्धा करायच्या आहेत. आणि हे युजली तुम्हाला ग्रुप बी ग्रुप सी मध्ये ऑर्डर्सवरती क्वेश्चन दिसून येतात. ठीक आहे, जस्ट 1 मिनिट. आता बघा, आपण हे इथे क्वेश्चन बघण्याच्या आधी एक्सप्लेनेशन बघूयात म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, मग काय म्हटलेलं आहे, भारतीय गांडूळ जो आहे, भारतीय गांडूळ त्याचा फायलम कोणता आहे, फायलम पण माहिती असला पाहिजे. ठीक आहे, तर फायलम कोणता असतो, ॲनालिडा. ॲनालिडा म्हणजे कसं असतं बघा, त्याच्या शरीरावरती वलयाकार आणि खंडित सेगमेंटेड असते. म्हणजे त्याचं शरीर कसं असतं, वलयाकार असतं आणि खंडित म्हणजे सेगमेंटेड असतं. ऑर्डर कोणता आहे त्याचा, ऑपिस्टोपोरा हे काय तर त्याचा ऑर्डर आहे आणि हेच तुम्हाला ऑर्डर विचारलेलं होतं. आता वैशिष्ट्य बघा, जे इंडियन अर्थवर्म्स जे आहेत त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, यांचे नरजनेंद्रिय छिद्र म्हणजे मेल जेनेटल पोर्स हे अंडी वाहक नलिकेच्या मागे असते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं काय बघा, हे प्राणी उभयलिंगी असतात. आता उभयलिंगी समटाईम्स तुम्ही ज्यावेळेस पेपर्स बघता त्यावेळेस कधी तुम्हाला डिरेक्टली त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन देत नाहीत. जे इंग्लिशचे शब्द आहेत ते ॲज इट इज उचलतात. त्यावेळेस तुम्हाला म्हणजे सायन्सचा ज्यावेळेस अभ्यास करता तुम्ही त्यात कसा बायलिंग्वल अभ्यास ठेवा. कारण जर तुम्हाला उभयलिंगीच्या ऐवजी जर तुम्हाला हर्माफ्रोडाईट हा शब्द दिला तर तुम्हाला ते समजणार नाही. ते ॲज इट इज मराठीमध्ये देवनागरी भाषेत लिहितात की हर्माफ्रोडाईट्स, तेव्हा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यामुळे सायन्सचा अभ्यास बायलिंग्वल ठेवा, मराठीमध्येच अभ्यास करायचा असा अटास ठेवू नका. ठीक आहे, त्यामुळे तुमचं नुकसान होईल कारण त्याच्यावरती ट्रान्सलेशन नाही दिलं तर तुम्हाला समजणार नाही. हर्माफ्रोडाईट म्हणजे हे प्राणी उभयलिंगी असतात. ठीक आहे, त्वचेद्वारे श्वसन करतात आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यास मदत करतात. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरं काय आहे, भारतीय गाईचा धूत करणं म्हणजे त्याला इंडियन कॅटल लिश म्हणतो आपण त्याला. फायलम कोणता आहे, ॲनालिडा आहे. ऑर्डर काय तर गणॅथोब्लेलिडा हे त्याचं काय आहे तर ऑर्डर आहे. वैशिष्ट्य काय आहे, या गणातील जळूंच्या मुखात 3 स्नायुयुक्त जबडे असतात ज्यावरती सूक्ष्म दात असतात. प्राण्यांचे शोषण करताना हे हिरोडिन नावाचे रसायन सोडतात, त्यामुळे
त्यामुळे रक्ताची गुठळी होत नाही. आता हे काय आहे, हिरोडिन एक अँटीकॉग्युलंट आहे. हे काय करतं की रक्त शोषताना हे हिरोडिन नावाचं एक रसायन जे आहे तर ते सोडतं. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस ते रक्त शोषतं त्यावेळेस तिथं त्याची गुठळी होत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मधमाशी हनीबी जे आहे त्याचा फायलम कोणता आहे, आर्थ्रोपोडा आहे. ठीक आहे, सांधेयुक्त पाय असणारा सर्वात मोठा संघ आहे. ऑर्डर काय आहे तर हायमेनोप्टेरा हा त्याचा संघ आहे. हायमन म्हणजे काय तर पडदा किंवा पारदर्शक, आणि टेरा म्हणजे काय तर पंख. त्यांच्या 2 जोड्या पातळ पारदर्शक पंख असतात. ठीक आहे, हा एक सामाजिक कीटक असून यात राणी माशी, कामकरी माशी आणि नर अशी श्रमविभाजनी आढळते. त्यानंतर बघा ढेकूण म्हणजे सदाशिव पेठेमधल्या मुलांचं म्हणजे रोजचा विषय आहे, त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. कदाचित आयोगाने त्यामुळेच टेस्ट करण्यासाठी वगैरे दिला असू शकतो क्वेश्चन जोक्स पार्ट. ठीक आहे, फायलम कोणता आहे ढेकणाचा बघा तर आर्थ्रोपोडा आहे. ऑर्डर कोणता आहे, हेमिप्टेरा. खऱ्या अर्थात ते काय असतात कीटक किंवा त्यांना ट्रू बग्स म्हणतात. ठीक आहे, वैशिष्ट्य काय आहे, या गणातील कीटकांचे तोंड पंक्चर करणारे आणि रक्त किंवा रस शोषून घेणारे असते. ढेकून हा पंख नसलेला बाह्य परजीवी कीटक असून तो रात्रीच्या वेळी मानवी रक्तावरती उपजीविका करतो. ठीक आहे, हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आता आपण आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. ठीक आहे, तर ते ह्याचं उत्तर काय असणार आहे बघा. तर इथं आपल्याला आपण जे एक्सप्लेनेशन बघितलं त्याच्यावरून जोड्या जुळवायच्या आहेत. बघा काय असणार आहे तुमचं, तर भारतीय गांडूळ जो आहे, भारतीय गांडूळाला काय म्हणलं आपण, हे हायमेनोप्टेरा. ठीक आहे, नाही ऑप्टिस्पोरा म्हटलेलं. जस्ट 1 मिनिट, सो थोडीशी सर्दी झाली आहे त्यामुळे थोडं कॉपरेट करा. ठीक आहे, एचं काय असणार तुमचं 2, एचं 2. ठीक आहे, ऑप्टिस्पोरा. त्यानंतर काय असेल बघा तुमचं बीचं जे आहे ते 3. तुमचं लीचला काय म्हणलेलं ग्नॅथोब्लेलिडा. ठीक आहे, मधमाशीला आपण काय म्हटलेलं बघा तर मधमाशीला हायमेनोप्टेरा म्हणजे आपण नाही का हायमन पडदा वगैरे असं बघितलेलं. आणि पलंगातील कीटक ढेकून जे आहेत त्यांना आपण काय म्हटलेलं तर हेमिप्टेरा. म्हणजे तुमचं इथं उत्तर काय येणार आहे तर 1चं अचं तुमचं किती येईल 2 येईल. मग कुठे येतं 2 ठिकाणी आहे अचं 2. परत बचं तुमचं 3 येईल, बचं 3 दोन्ही पण ठिकाणी आहे. परत सीचं बघा, सीचं 4 म्हणजे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. आता पायट्रोमायझरमध्ये डॅशद्वारे अँटीकॉग्युलंट स्त्रावले जाते. तर त्याचं उत्तर असणार आहे लाळ ग्रंथीद्वारे काय केलं जातं तर अँटीकॉग्युलंट स्त्रावले जाते. आता पॅट्रोमायझर नेमकं काय, तुम्हाला फोटो बघितल्यावर लक्षात येईल. ज्यांनी स्टेट बोर्ड वगैरे वाचले त्यांनी हा फोटो बघितलेला असेल. म्हणजे तुम्ही कितीही रेफरन्स बुक वाचा पण त्याच्या आधी तुमचं स्टेट बोर्ड जे आहे ते क्लिअर असलं पाहिजे. सायन्ससाठी स्टेट बोर्ड वाचणं मस्ट आहे. तुम्ही एकदा वाचा, तुम्हाला लक्षात येईल की क्वेश्चन नेमके फ्रेम कुठून होत आहेत ते. म्हणजे तुम्हाला त्यांची लँग्वेज सुद्धा स्टेट बोर्ड सारखी सिमिलर वाटेल क्वेश्चन ज्यावेळेस विचारले जातात त्यावेळेस. बायोलॉजी तर बरेचसे क्वेश्चन तुम्हाला त्यातून दिसून येतील. ठीक आहे, परजीवी जीवन पद्धती पेट्रोमायझॉन्स त्याला लॅम्प्रे फिश सुद्धा म्हटलं जातं. हा एक जबडा नसलेला जॉलेस परजीवी मासा आहे जो इतर माशांची रक्त शोषून त्यावरती जगतो. आता अँटीकॉग्युलंटचे कार्य, तो जो अँटीकॉग्युलंट स्त्रावतो त्याच्या मुखातून स्त्रावतो तर तो कसं करतो, शिकार केलेल्या माशाचे रक्त शोषताना ते साकाळू नये आणि रक्ताचा प्रवाह सतत सुरू राहावा यासाठी पायट्रोमायझरला विशिष्ट घटकाची गरज असते. आता समजा तो काय परजीवी मासा आहे आणि दुसऱ्या माशाच्या रक्तावरती रक्त शोषून तो जगतोय. आता तो रक्त शोषत असताना त्या समोरच्या माशाचं रक्त गोठू नये यासाठी एक तो अँटीकॉग्युलंट काय करतो रसायन सोडत असतो. तर ते कुठून सोडतो तर त्याच्या जबड्यातून सोडत असतो. त्याच्या जबड्यामध्ये असलेल्या लाळ ग्रंथीमधून काय करत असतो हा सोडत असतो. मधून हा गोठू न देणारा अँटीकॉग्युलंट स्त्राव तयार होऊन बाहेर सोडला जातो. हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कांगारू हा प्राणी डॅश या फायलममध्ये समाविष्ट आहे. तर कांगारू कशामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे. फायलम कोणता आहे त्याचा तर मॅमेलिया म्हणजे सस्तन फायलममध्ये येतो किंवा सस्तन फायलममध्ये येतो. ठीक आहे, चलो आता मुख्य कारण बघा, कांगारू हा मॅमेलिया असण्याचं कारण काय, तो मॅमेलिया वर्गामध्ये मोडतो कारण तो आपल्या पिलांना जन्म देतो. म्हणजे मॅमेलिया म्हणजे काय, जे आपल्या स्वतःच्या पिलांना काय करतात जन्म देतात आणि त्यांना ते दूध पाजू शकतात. विशिष्ट गट काय कांगारूचा, हा एक मार्सुपियल्स म्हणजेच पिशवीधारी सस्तन प्राणी आहे. त्याला एक विशिष्ट प्रकारची पिशवी असते. त्याच्या मादी कांगारूच्या पोटावरती एक पिशवी असते ज्यामध्ये अपूर्ण वाढ झालेल्या पिल्लाला सुरक्षित ठेवते आणि ते काय करते वाढवते. आता तुम्ही जर न्यूबॉर्न बेबी बघितलं कांगारूचं तर लिटरली बीन्सच्या साईज असतं, एकदम छोटंसं बेबी असतं, त्याच्या पिशवीमध्ये असतं, त्याची वाढ पूर्ण झालेली नसते, त्याच्या पिशवीमध्ये
त्यामध्येच ते बेबी वाढतं. इतर पर्याय काय चुकीचे आहेत बघा. रेप्टेलिया म्हणजे काय तर सरपटणारे प्राणी, त्यामध्ये माहिती आहे तुम्हाला साप पाल. तिसरं काय ॲम्फिबिया म्हणजे उभयचर, जमीन पाणी दोन्हीकडे राहणारे, उदाहरणार्थ बेडूक. आणि एव्ज म्हणजे पक्षी, तुम्हाला माहिती आहे. पुढचा प्रश्न बघा, जैविक खतांमुळे काय होतं असं विचारलं तर मला सांगा. फर्टिलायझर्स चांगले आहेत म्हणूनच आपण यूज करतो, त्यामुळे जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल ते तुमचं उत्तर असणार आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता मातीमध्ये मर्क्युरी पातळीमध्ये वाढ होते. जर मर्क्युरी पातळीमध्ये वाढ होणार असेल तर आपण बायोफर्टिलायझरचा वापर करू का नाही, त्यामुळे हे तर चुकीचं येईल. मातीमधील पोषण तत्वांचे समृद्धीकरण होऊ शकतं म्हणून तर खतांचा आपण वापर करतो, हे असू शकतं. ठीक आहे. तिसरं बघा, मातीच्या आम्लता गुणधर्मामध्ये वाढ होते. जर ऍसिडिटी मातीची वाढत असेल तर बेसिक आहे आपण जैविक फर्टिलायझर का बरं वापरू. ठीक आहे, त्यामुळे तुमचं 3 तर येणार नाही. ठीक आहे. मातीची सुपीकता कमी होते, कमी होण्यासाठी आपण खतांचा वापर करतो का नाही, तर त्या 4 पण नसणार आहे. सिंपल आहे उत्तर तुमचं 2 असणार आहे. ठीक आहे. हे सोपं होतं, पण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे की बायोफर्टिलायझर्स किंवा जैविक खते म्हणजे काय. आता जैविक खतामध्ये सूक्ष्मजीव असतात. कोणते उदाहरणार्थ जीवाणू, बुरशी, शेवाळ हे असतात. आता हे सूक्ष्मजीवांचं काम काय, तर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन जमिनीत स्थिर करतात किंवा जमिनीतली अद्रव्य स्फुरद फॉस्फरस विरघळून ते पिकांना उपलब्ध करून देतात. तुम्हाला माहिती आहे हवेमधला जो नायट्रोजन आहे तो ॲज इट इज आपण काय करू शकत नाही, वापरू शकत नाही. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं, नायट्रोजन फिक्सेशन करावं लागतं. आणि ते नायट्रोजन फिक्सेशन करायचं काम करतं तर आपले बायोफर्टिलायझर्स मधले असणारे सूक्ष्मजीव जे आहेत ते करतात. त्यामुळे बायोफर्टिलायझर्स हे काय आहेत तर उपयुक्त आहेत आणि इथे काय करतात, पोषण तत्वाचं समृद्धीकरण करत असतात. ठीक आहे. पोषण तत्वांचे समृद्धीकरण यामुळे मातीतील नैसर्गिकरित्या नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण वाढते, म्हणजेच मातींचे काय होतं, इथं समृद्धीकरण होतं. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या कारणामुळे होते. आता बघा, सलग 25च्या पेपरमध्ये पण सेम क्वेश्चन होता, आपल्या 24च्या पेपरमध्ये पण तोच क्वेश्चन आहे. म्हणजे क्वेश्चनची थीम तीच आहे. तुमचं टिक्का रोगावरती विचारलंय किंवा तुम्हाला विचारलं गेलंय की तुमचे जे प्लांटवरचे डिसीज आहेत, म्हणजे सलग प्रश्न येतात. म्हणजे हा जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे, प्लांट डिसीज आहे तो चॅप्टर तुम्हाला करणं मस्ट आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. भुईमुगावरती टिक्का रोग कोणत्या कारणामुळे होतो, तर सार्कोस्पोरा नावाच्या एका बुरशीमुळे होतो. आता जी सार्कोस्पोरा बुरशी आहे, भुईमुगावरील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला टिक्का रोग हा सार्कोस्पोरा ह्या बुरशीमध्ये होता. करेक्ट. आता ही कशी दिसते बघा, ह्या पद्धतीने ही बुरशी दिसते. आता ह्याला जर टिक्का रोग झालाय, कसं ओळखायचं, याची लक्षणं असतात. या रोगामुळे भुईमुगाच्या पानावरती गडद तपकिरी आणि काळ्या रंगाचे वर्तुळाकार ठिपके पडतात. म्हणजे हा टाईपचे ठिपके पडतात. त्यामुळे वनस्पतीची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया मंदावून उत्पादनात मोठी घट होते. तुम्हाला माहिती आहे प्रकाश संश्लेषण कसं होतं, तर पानांद्वारे होतं. त्या पानांवरती जर ठिपके असतील तर ते प्रकाश संश्लेषण व्यवस्थित होणार नाही आणि प्रकाश संश्लेषण व्यवस्थित न झाल्यामुळे काय होऊ शकतं, तर उत्पादनामध्ये मोठी घट होऊ शकते. आता हा सार्कोस्पोरा जे फंगस आहे, ह्या फंगसचे सुद्धा परत 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे सार्कोस्पोरा आर्किडोकोला, हा एक पहिला प्रकार आहे जो त्याला की लवकर येणारे ठिपके म्हणतो किंवा अर्ली लीफ ब्लाइट असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, स्पॉट. परत सार्कोस्पोरा पर्सोनेटा, उशिरा येणारे ठिपके किंवा लेट लीफ स्पॉट असं त्यांना म्हटलं जातं. हे त्याच्यामधले 2 काय आहेत तर टाईप आहेत. आता उर्वरित जे ऑप्शन आहेत हे सुद्धा काय ते एक प्रकारचे फंगस आहेत. उरलेले जे ऑप्शन आहेत ते सुद्धा फंगस आहेत, पण ते फंगसमुळे कुठला आजार होतो आणि कुठल्या पिकांना त्याच्यावरती प्रादुर्भाव होतो हे आपण इथे बघूयात. आता बघा, फ्युसेरियम जे आहे ही बुरशी वनस्पतीमध्ये प्रामुख्याने मर म्हणजे कोणता विल्ट रोगासाठी कारणीभूत असते. आता विल्ट जो रोग आहे तो कशावरती येतो, हरभरा आणि कापूस यामध्ये तुम्हाला विल्ट रोग दिसून येतो. आता कोलेट्रोट्रियम जी आहे बुरशी, याच्यामुळे काय होतं, अँथ्रॅक्नोज किंवा करपा म्हणतो त्याला, करपा हा रोग येतो. कशावरती येतो, तर आंबा किंवा मिरचीवर करपा रोग दिसून येतो. आता पक्सिनिया या बुरशीमुळे धान्यांवरती किंवा पिकांवरती कोणता रोग येतो, तर तंबेरा हा रोग येतो. तंबेरा कुठे दिसून येतो, तुम्हाला गव्हावरती हा रोग दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, ठीक आहे, इथे झालेले 4 ऑप्शन हे मागच्याचं एक्सप्लेनेशन ह्यात ऍड झालेलं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्स बद्दल चुकीचे आहे. म्हणजे आता हा प्रश्न कशाबद्दल विचारलेला आहे बघा, हा प्रश्न विचारलाय तुमचं प्लांट क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दलचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन बघण्याच्या आधी आपण मी तुम्हाला इथे चार्ट ऍड करून दिलेला आहे, त्याचं आपण एक्सप्लेनेशन एकदा बघूयात आणि मग क्वेश्चनकडे येऊयात. ठीक आहे. आता बघा, थॅलोफाइट, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट हे आपलं प्लांट क्लासिफिकेशन मधले पहिले 3 क्लासिफिकेशन आहेत, त्यांचं आपण कंपॅरिझन बघूयात. आता बघा, थॅलोफाइट्स जे आहेत तर त्याच्यामध्ये काय काय अवयव असतात, मूळ, खोड आणि पाने असतात का, तर ह्याच्यामध्ये नसतात. आता ब्रायोफाइटमध्ये खरी मुळे असतात, पाने
खरी मुळे पाने नसतात. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा खरी मुळे आणि पाने नसतात. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीचे असतात, पण जे एक प्रॉपर असतात ना ती नसतात. ठीक आहे. आणि जे प्रॉपर खोड पाने हे स्पष्ट कुठे असतं तुम्हाला टेरिडोफाईटमध्ये दिसून येतं. आता थॅलोफाईट उभयचर आहेत का? नाही आहेत. टेरिडोफाईट पण नाही आहेत. पण कोण आहेत तुमचे? ब्रायोफाईट हे उभयचर आहेत. आता उभयचर त्यांना काय म्हणतात? ठीक आहे. ॲम्फिबियन्स का म्हणतात वनस्पती सृष्टीचे? तर त्याच्यामागे एक रिझन आहे. जे ब्रायोफाईट्स जे आहेत तर त्यांची वाढ कुठे होते? जमिनीवरती. पण त्यांना जर रिप्रोडक्शन करायचं असेल तर त्याला पाण्याची गरज असते, म्हणून त्याला काय म्हणतात? उभयचर म्हणतात. आता बघा ह्याच्यामध्ये थॅलोफाईट्समध्ये मुळांचे प्रकार बघूयात. तर थॅलोफाईट्समध्ये मुळं नसतातच. आता थॅलोफाईट म्हणजे थॅलोफाईट्समध्ये बघा थॅलॉइडचा अर्थ काय होतो? खोकला. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं काय एकदम स्पेसिफिक स्ट्रक्चर नसतं. आता ब्रायोफाईट्समध्ये बघा मुळं नसतात, पण मुळासारखं एक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण रेझोइट्स म्हणतात. आणि ह्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. टेरिडोफाईट्स जे आहेत त्याच्यामध्ये खरी मुळे असतात. संवाहिनी संस्था जल रसवाहिन्या याच्यामध्ये नसतात, याच्यामध्ये सुद्धा नसतात, पण टेरिडोफाईट्समध्ये असतात. ठीक आहे. सॉरी. त्यानंतर बघा लक्षात महत्वाचं काय ठेवायचं, मला उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. स्पायरोगायरा आणि उल्वा हे त्याचं काय आहे तर एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल तुम्हाला मस्ट आहे, लक्षात ठेवलेच पाहिजेत. फेनेरिया किंवा मॉस मार्केशियास जे आहेत हे ब्रायोफाईटचं उदाहरण आहे. आणि टेरिडोफाईटचं उदाहरण काय तर फन. म्हणजे क्लासिक एक्झाम्पल आहे, तुम्ही नेहमी लक्षात ठेवता फन. पण कधी कधी तुम्हाला त्यांनी नेचे असं दिलेलं असतं, त्यावेळेस कन्फ्युज होऊ नका. नेचे आणि फन्स हे दोन्ही एकच आहे. आणि आणखी एक एक्झाम्पल काय तर लायकोपोडियम हे इथे एक उदाहरण आहे. सॉरी. परतच बघा तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओलस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? आता ह्याचे काय आहेत बघा. तुम्ही जर आता हा कोणी अभ्यास केला असेल, बऱ्याच जणांच्या तर अभ्यासाचा पार्ट सुद्धा नसेल. मी जरी स्वतः म्हटलं तरी माझ्या इथे अभ्यासाचा पार्ट नाही, किंवा एखाद्याचा असू शकतं, काही सांगता येत नाही. पण ज्यांचा अभ्यासाचा हा पार्ट नाही त्यांनी हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे आपण इथे बघूया. ठीक आहे. बघा हॉपकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनेशिया बायोटेक, बायोमेड गाझियाबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद. आता बघा वरचे 3 जर ऑप्शन तुम्ही व्यवस्थित बघितले तर इथं काय दिसते बघा तुम्हाला. मी जस्ट सांगते की तुम्हाला जर माहित नसेल तर कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. बायो बायो बायो. ठीक आहे. आणि चौथा ऑप्शन व्यवस्थित बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन ऑफ हैदराबाद. आता ही काहीतरी एकदम मोठी संस्था वाटते ना, आणि न्यूट्रिशन म्हटलेलं आहे, म्हणजे ह्याचा आणि लस बनवण्याचा तसं काही संबंध वाटत नाही. त्यामुळे तुम्ही डी जर कट केलं, ठीक आहे, डी जर कट केलं तर ABC फक्त हे तुमचं इथं उत्तर येऊ शकतं. अशा पद्धतीने सॉल्व्ह करत चला. पण तरी सुद्धा आपण इथे थोडंसं बघून घेऊयात. आता हॉपकिन बायोफार्मास्युटिकल्स ही जी आहे ते भारतातील प्रमुख सरकारी लस उत्पादक काय आहे संस्था आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पेनेशिया बायोटेक हे आहे काय आहे तर लस पुरवठा करणारी प्रमुख खाजगी कंपनी आहे. आता बायोमेड गाझियाबाद काय आहे तर राष्ट्रीय कार्यक्रमासाठी लस उत्पादक संस्था आहे. आणि NIN म्हणजे राष्ट्रीय पोषण संस्था ही आहार आणि पोषण संशोधन संस्था आहे. याचा लस उत्पादन करण्याशी काही संबंध नाही. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा होतो दुसऱ्याला हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही त्याला डॅश डॅश असे संबोधतात. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर इथं काय ते इंटरॅक्शन मधला क्वेश्चन आहे. याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तुमचे ज्या इंटरॅक्शन्स आहेत त्यामुळे तुम्हाला त्या व्यवस्थित करायच्या आहेत. आता या प्रश्नामध्ये स्पेसिफिक काय म्हटलेलं आहे हे आपण बघून घेऊयात. तर एका प्रजातीला समजा एक प्रजाती जी आहे तिला काय होतोय तर फायदा होतोय, आणि दुसरी प्रजाती समजा B प्रजाती आहे तर त्याला काय होते हानी पण पोहोचत नाही. एकतर काय होते हानी पण पोहोचत नाही आणि त्याला फायदा पण होत नाही, म्हणजे काय तटस्थ आहे, ह्याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. तर त्या इंटरॅक्शनला काय म्हटलं जातं तर त्या इंटरॅक्शनला अमेन्सेलिझम असं म्हटलं जातं. ठीक आहे. इथे ज्या पुढे इंटरॅक्शन दिलेले आहेत त्या आपण एकदा बघून घेऊयात. बघा काय आहे तर म्युच्युअलिझम मध्ये काय होतं तर एकाला फायदा होतो दुसऱ्याला पण फायदा होतो, म्हणजे दोघांना काय होतं 50-50% फायदा होतो. म्हणजे म्युच्युअलिझम आहे एकमेकांना काय होतं दोन्ही प्रजातीपासून एकमेकांना फायदा होतो. कमेन्सॅलिझम मध्ये आताच बघितलं एकाला फायदा होतो दुसऱ्यावरती काहीही परिणाम होत नाही, म्हणजे त्याच्यावरती तोटाही नाही त्याला फायदाही नाही, त्याला काय म्हणतो कमेन्सॅलिझम. ह्याच्या अपोजिट काय अमेन्सॅलिझम, एकाला काय होतं नुकसान होतं तर दुसरं तटस्थ, म्हणजे त्याच्यावरती कुठलंही काय होत नाही तर कुठलाही
परिणाम होत नाही, म्हणजे त्याला फायदा पण होत नाही आणि तोटा पण होत नाही. आता पॅरासिटिझम आणि प्रिडेशन थोडंसं सेमच आहे. पॅरासिटिझममध्ये काय होतं, एकाला फायदा होतो तर दुसऱ्याचं नुकसान होतं, आणि प्रिडेशनमध्ये काय होतं, एकाला फायदा होतो आणि दुसऱ्याचं नुकसान होतं. शिकारी प्राण्याला फायदा होतो तर भक्ष्याचं काय होतं, इथं जीव जातात. तर कॉम्पिटिशन जे आहे तिथं काय होतं, एकाला नुकसान होतं आणि दुसऱ्याला सुद्धा नुकसान होतं. संसाधनासाठी स्पर्धा झाल्यामुळे दोन्ही प्रजातींचं इथं काय होतं, नुकसान झालेलं दिसून येतं. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आता शेवटचा प्रश्न आहे 80वा प्रश्न आहे. कशाचा आहे तर आजारांचा प्रश्न आहे. तुम्ही 25चा पेपर बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक चार्ट दिलेला, त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या डिफिशियन्सीमुळे कुठला आजार होता त्याच्यावरती तुम्हाला चार्ट दिलेला आहे, आणि आयोगाने वारंवार ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. आपण कंटेंटच अशा पद्धतीने तयार करून तुम्हाला देतो जेणेकरून नेक्स्ट टाइम तुझा क्वेश्चन त्या कंटेंट मधून सुद्धा सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. डॅशडॅशच्या खनिजाच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो तर कुठल्या खनिजाच्या अभावामुळे होतो, तर उत्तर असणार आहे तुमचं इथे आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा आजार होतो. तरी सुद्धा मी इथे चार्ट दिला, आणखी एकदा आपण रिवाइज करून घेऊया. आयोडीनच्या कमतरतेमुळे काय होतं, गलगंड आजार होतो. त्याचं लक्षण काय आहे तर गळ्यातील थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. दुसरं काय आहे तुमचं आयर्नच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, ॲनिमिया होतो, हिमोग्लोबिन कमी होणे आणि प्रचंड थकवा येणे हे त्याचं काय लक्षण आहे. ठीक आहे. मला थोडीशी सर्दी असल्यामुळे मी थोडंसं फास्ट बोलते. ज्यांना जर व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर तुम्ही तुमच्या याचा स्पीड थोडासा कमी करून व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, हाडांचा ठिसूळपणा आणि त्याच्या लक्षणं काय आहेत, हाडे आणि दात कमकुवत होणे. सोडियमच्या डिफिशियन्सीमुळे काय होतं तर हायपोनेट्रेमिया हे होतं, रक्तदाब कमी होणे आणि स्नायू अकडणे हे त्याचं काय आहेत तर लक्षण आहेत. आता याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा. व्हिटॅमिन ए जे आहे, व्हिटॅमिन ए मुळे कुठलं डिसीज होतो तर नाईट ब्लाइंडनेस, त्यालाच आपण रातआंधळेपणा म्हणत असतो. परत जीवनसत्व B12 म्हणजे व्हिटॅमिन B12 मुळे काय होतं, बेरी होतं, स्नायूंची कमजोरी, चेतासंस्थेचा आजार होतो. परत जीवनसत्व क किंवा व्हिटॅमिन सी त्याच्या कमतरतेमुळे होतं स्कर्वी रोग. स्कर्वीमध्ये काय होतं, तुमचं हिरड्यामधून रक्त येणे किंवा जखमा लवकर न भरणे. आता जीवनसत्व ड जे आहे त्याच्यामुळे काय होतं, डेफिशियन्सीमुळे रिकेट्स हा आजार होतो. लहान मुलांच्या हाडे मऊ किंवा वाकडी होणे ही त्याची प्रमुख लक्षणे इथं तुम्हाला दिसून येतील. मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, पार्ट 2 मध्ये तुमचे 50 पासून ते 80 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत त्याचं डिटेल अनालिसिस इथे घेतलेलं आहे. थोडीशी तब्येत कमी असल्यामुळे मला हा व्हिडिओ जसा पाहिजे तसं तितकं आणखी मला एक्सप्लेन करता नाही आलं, किंवा मी जर कुठे फास्ट बोलले असेल तर तुम्ही तुमच्या व्हिडिओचं काय करायचं आहे, स्पीड थोडासा कमी करून बघायचं आहे. आपण पार्ट 2 कव्हर केलेला आहे. पार्ट 3 सुद्धा लवकरच येईल. पार्ट 3 मध्ये आपण जे आपले मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन आहे तो पार्ट 3 सुद्धा आपण अपलोड करणार आहेत. बऱ्याच मुलांची एन्क्वायरी आहे की मॅडम याचे PDF कुठे मिळेल किंवा नेक्स्ट लेक्चर कधी येणार आहे. या सगळ्या अपडेटसाठी आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली अवेलेबल करून दिलेली आहे. तुम्हाला ती लिंक वरती जायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओजला खूप छान प्रतिसाद दिला, ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही तसाच प्रतिसाद द्या. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंटमुळे मला आणखी वर्क करायला मोटिवेशन मिळतं. तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, असं प्रतिसाद देत चला. धन्यवाद.